नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या सोबत जनता विद्यालय खोपोली या शाळेतील इंग्रजी विषयाचे शिक्षक मेटे सर आपल्या सोबत उपस्थित आहे। सर खूप वर्षापासून शिकवतायत, म्हणजे सर फक्त 8वी 9वी 10वीलाच नाही तर 11वी 12वीच्या वर्गांना सुद्धा सरांनी शिकवलेलं आहे आणि पॉलिटेक्निकलच्या वर्गाला सुद्धा सरांनी शिकवलेलं आहे आणि इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास आणि त्या विषयामध्ये सरांचा खूप मोठा हातखंडा आहे। मागच्या वर्षी सुद्धा सरांसोबत आपण चर्चा केली होती इंग्रजी विषयावरती आणि ती खूप गाजली चर्चा। तर आजच्या या चर्चेमध्ये मी सरांचं हार्दिक स्वागत करतो। सर तुमचं हार्दिक स्वागत आहे। नमस्कार। आजच्या चर्चेमध्ये तर आजची चर्चा विशेष आहे कारण आपला बोर्डाचा पेपर एका दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि या आता शेवटच्या काही क्षणांमध्ये नेमका कसा आपण अभ्यास केला पाहिजे, काय स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे, नेमके कुठले प्रश्न महत्त्वाचे आहे, व्याकरणावर आधारित कुठले प्रश्न येतात, रायटिंग स्किल लिहिताना कुठली काळजी घ्यावी, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्याला पास होण्याची भीती आहे त्यांनी नेमका कसा अभ्यास करावा आणि ज्याला टॉप करायचा आहे त्यांनी कसा अभ्यास करावा की जेणेकरून इंग्रजीमध्ये 80 पैकी 75च्या वर लेखी परीक्षेमध्ये मार्क मिळतील, अशा प्रकारे स्ट्रॅटेजी सर आज आपल्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे आजची चर्चा खूप महत्त्वाची आहे। सर मला सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा आहे। हा प्रश्न ऍक्च्युली मी विचारत नाहीये तर विद्यार्थ्यांच्या वतीने विचारतोय कारण कमेंट्स मध्ये हा प्रश्न मला खूप वेळा आला होता। तर हा प्रश्न असा आहे की सर पेपर लिहिताना नेमकी कुठली काळजी घ्यावी, कारण तुम्ही बोर्डाचे पेपर सुद्धा तपासलेले आहेत आणि तुम्हाला बरेचसे अनुभव आले असतील की मुलांनी नेमक्या कुठल्या कुठल्या चुका केलेल्या आहेत पेपर लिहिताना, तर त्या कुठल्या टाळल्या पाहिजेत आणि नेमका पेपर कसा लिहिला पाहिजे? हा, तर यामध्ये महत्वाची काळजी अशी घ्यायची आहे की विद्यार्थ्यांना आपल्याकडे एक सवय आहे, मुलं अनावश्यक भाग लिहितात। प्रश्न लिहिण्याची बऱ्याच ठिकाणी गरज नाहीये, मुलं प्रश्न लिहितात। काही ठिकाणी तुम्हाला प्रश्नाचा भाग लिहायचा आहे परंतु तो प्रश्न म्हणून नाही, सूचना लिहायच्या नाहीत। आता पहिल्या प्रश्नामध्ये पहिला प्रश्न जो लँग्वेज स्टडीज आहे तर त्याच्यामध्ये दिलेल्या सूचना लिहायची गरज नाही। आता सुरुवातीला देताना आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत तर तेवढे फक्त प्रश्न क्रमांक ॲक्युरेट टाका, त्याचा उपप्रश्न क्रमांक टाका आणि त्याच्यानंतर जे 4 शब्द तेवढ्या 4 शब्दामध्ये जे एक अक्षर त्यामधून गाळलेलं आहे तेवढं एक अक्षर त्यामध्ये लिहायचं आणि तो शब्द पूर्ण करायचा आहे। त्याच्यापेक्षा जास्त काहीच लिहिणं अपेक्षित नाही। नंतर त्याच्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला फक्त दिलेल्या अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे 1 मध्ये 4 आणि 2 मध्ये 4 दिलेल्या क्रमानं फक्त शब्द योग्य क्रमानं लिहायचे अल्फाबेटिकल ऑर्डर। त्यामध्ये बाकी इतर अनावश्यक करायची गरज नाही। म्हणजे पहिले जे 4 मार्काचा जो प्रश्न आहे पहिल्या प्रश्नामध्ये ते 4 मार्काचा फक्त 12 शब्दामध्ये तो प्रश्न पूर्ण होतो आणि त्याच्यानंतर पुढं चालून आपल्याकडे चुका कशा करतात मुलं पहा। मुलांच्या चुका होतात त्या म्हणजे प्रामुख्यानं मुलं सूचना लिहितात, नंतर जोड्या जुळवामध्ये असेल तर 2 ऐवजी 3 भाग करतात मुलं। आता या ठिकाणी फक्त दिलेला प्रश्न आणि त्याला सांगितलेली जोडी जुळवणं एवढं गरजेचं आहे। रिकाम्या जागा पूर्ण करण्यानंतर जो प्रश्न दिलाय म्हणून तो प्रश्न लिहून काढणार फिलिंग द ब्लँक्स किंवा फिलिंग द ब्लँक्स विथ सुटेबल अल्टरनेटिव्ह हे लिहायची गरज नाही। फक्त प्रश्न क्रमांक आणि उपप्रश्न क्रमांक त्या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे। त्या ठिकाणी मात्र त्यांनी रिकाम्या जागा पूर्ण करा असा जर प्रश्न असेल म्हणजे कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस असेल किंवा फिलिंग द ब्लँक्स असेल तर त्या ठिकाणी पूर्ण विधान लिहून जे आपल्याला सांगितलेलं समजा जे दिलेलं विधान आहे आणि जे पूर्ण करायचं सांगितलं हे दोन्ही लिहिलं पाहिजे आणि जे प्रश्नपत्रिकेत दिलेलं आहे तो भाग लिहायचा आहे आणि जो त्या ठिकाणी जे उत्तर आहे त्या उत्तराला अधोरेखित करणं गरजेचं आहे, अंडरलाईन करणं गरजेचं आहे। रिकाम्या जागांच्या बाबतीतही तसंच आहे आणि चूज द सुटेबल अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस असं असेल तर ते पूर्ण विधान लिहिणं गरजेचं आहे, पर्याय लिहिणं गरजेचं नाही। ओके सर, खरंच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कारण सूचना लिहत बसलो की वेळ जातो आणि सुरुवातीचे प्रश्न पूर्ण होतात आणि शेवटचा प्रश्न राहून जातो। त्यामुळे पेपर वेळेवर पूर्ण कव्हर करण्याच्या अनुषंगाने या सूचना सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत। सर धन्यवाद सर, खूप चांगली चर्चा चालू आहे। पुढचा एक प्रश्न आहे की सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कुठले वाटतात? उद्या आता पेपर आहे इयत्ता 10वीच्या मुलांचा, तर महत्त्वाचे पॉइंट्स कुठले आहेत की जे आपण मुलांशी आता शेअर करू शकतो? आता एक लक्षात घ्यायचं, मुलांनी सोप्या भागामध्ये सोप्या प्रश्नांचा मार्क जाता कामा नये। पहिल्या प्रश्नामध्ये क्वेश्चन नंबर 1A मध्ये एकूण 6 उपप्रश्न दिलेत आणि ते सोपे आहेत। त्यातील 2-2 मार्कासाठी एक जो प्रकार आहे तर त्याच्यामध्ये चूक होता कामा नये आणि मुलांनी जर सराव केला तर त्याच्यातले 8 मार्काला क्वेश्चन नंबर 1A आहे त्यामध्ये 6 उपप्रश्न त्यापैकी 4 तुमचे अचूक आले पाहिजे। पहिल्या नंबर 1 मध्ये
लँग्वेज स्टडीमध्ये नंबर 1 मध्ये तुम्हाला 4 शब्द आहेत, नंतर तुम्हाला 8 शब्द दिले तर त्यांचं फक्त अल्फाबेटिकल ऑर्डर त्या ठिकाणी 2-2 मार्क 1-1 मार्कासाठी आहे. त्याच्यानंतर दिलेलं वाक्य पंक्च्युएट करायचं म्हणजे विरामचिन्ह वापरायचे. विरामचिन्ह वापरताना मुलांकडून आणखी एक चूक होते, मुलं नेमकं विरामचिन्ह कुठं द्यावं हे मुलांना कळत नाही. आता एक लक्षात घ्या मुलांना, आपल्याला जे विधान दिलेलं असतं त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला दिलेल्या विधानाचे 2 प्रकार असतात. एक तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच प्रकारातलं उदाहरण दिलेलं असतं. अशा विधानामध्ये तुम्हाला काय केलेलं असतं की त्या विधानामध्ये एकूण 4 भाग असतात. म्हणजे एक स्पीकर असतो किंवा रिपोर्टर, त्याच्यानंतर तुमचं रिपोर्टिंग व्हर्ब असतं आणि लिस्नर असतो. ह्या 3 बाबी आणि चौथी बाब असते रिपोर्टेड स्पीच. आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी काय करायचंय, एक गोष्ट लक्षात ठेवायची, बोलणारी व्यक्ती म्हणजे रिपोर्टर, नंतर रिपोर्टिंग व्हर्ब निवेदन करणारं क्रियापद आणि लिस्नर, ह्या 3 गोष्टी अवतरण चिन्हाच्या आतमध्ये लिहायच्या नाहीयेत. अवतरण चिन्हाच्या आतमध्ये काय लिहायचंय, ज्या व्यक्तीनं जे बोललेलं जे विधान आहे त्या व्यक्तीच्या तोंडचे जे शब्द येतं तेवढेच फक्त विरामचिन्हामध्ये आले पाहिजे, म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिली गेली पाहिजे. आणि त्या वाक्याच्या शेवटी योग्य ते चिन्ह दिलं पाहिजे, म्हणजे प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह, आणि जर दिलेलं वाक्य तुमचं विधान असेल म्हणजे स्टेटमेंट असेल तर फुल स्टॉप, किंवा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल आज्ञार्थी वाक्य असेल तरी त्या ठिकाणी फुल स्टॉप देणं गरजेचं राहते. ओके, म्हणजे एकंदरीत मुलं ज्यावेळेस आणि याच्यातलं जो दुसरं विधान आहे तर ते साधं सरळ विधान दिलं जाऊ शकतं. मग सरळ विधान जर दिलं तर त्या सरळ विधानामध्ये समजा साधं विधान असेल काय, ही स्टडीड इंग्लिश, हिंदी, संस्कृत अँड मराठी लँग्वेजेस, असा भाग येऊ शकतो. तर याच्यामध्ये काय अपेक्षित आहे, याच्यामध्ये पहिला शब्द आहे हिचा एच कॅपिटल असावा, आणि जे भाषा आहेत समजा तुमची इंग्लिश असेल, हिंदी असेल, संस्कृत असेल, मराठी असेल, हे प्रॉपर नाऊन आहेत, विशेष नाम आहेत, याचं पहिलं अक्षर कॅपिटल काढावं. आणि त्या ठिकाणी शेवटच्या शब्दाच्या अगोदरचे जे शब्द आहेत यादीमधले त्या प्रत्येक शब्दानंतर तुम्ही स्वल्पविराम देणं अपेक्षित आहे आणि शेवटी फुल स्टॉप देणं अपेक्षित आहे. ओके, धन्यवाद सर. कारण हे 2 मार्क जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत मुलांसाठी. आता याच्यानंतर पहिल्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय. आता हे 3 आता किती झाले आपले, 3 झाले बरोबर आहे. आता याच्यातला जो चौथा आहे, चौथ्याला तुम्हाला एक शब्द दिला जाईल आणि त्या एका शब्दापासून तुम्हाला 4 शब्द बनवायचे. आता इथं तुम्ही दिलेली जी सूचना आहे त्या सूचनेमध्ये 10 पेक्षा जास्त शब्द येतात. मग ती सूचना लिहायची नाहीये, कारण आपल्या सूचना दिली जाईल मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स, म्हणजे तुम्हाला 4 शब्द बनवायचेच, ते 3 अक्षरे असावेत आणि ते मिनिंगफुल असावेत. मग अर्थपूर्ण कुठलेही तुम्हाला त्या ठिकाणी 4 शब्द बनवता येतात. समजा तुम्हाला ग्रँडफादर जर हा शब्द आला तर तुम्ही त्या ठिकाणापासून तुम्ही AND अँड असा शब्द बनवू शकता, FAT फॅट्स असा शब्द बनवू शकता, नंतर फादर पासून फादर असा शब्द घेऊ शकता. अशी इथं फक्त 4 शब्द आणि दिलेला शब्द, याच्या व्यतिरिक्त तुम्ही बाकीचं काहीच लिहिणं गरजेचं नाही, कारण हे 4 शब्द आहेत. अर्ध्या मार्काला तुम्हाला एक शब्द आहे आणि दिलेला शब्द अर्थपूर्ण असेल याची काळजी घ्या. कधी कधी मुलं काय करतात, 2 अक्षरी शब्द लिहितात, किंवा उदाहरणार्थ द या शब्दाला आपल्याकडे तसा नेमका अर्थ नाहीये ना, ते आर्टिकल आहे. तर मग त्यामुळं असे शब्द बनवताना ते अर्थपूर्ण बनवले जावेत. आता याच्यानंतर आपल्याला काय येतं, नंबर 5 ला क्वेश्चन नंबर 1A मध्ये जो 5वा आहे त्या 5व्यामध्ये तुम्हाला एक डायग्राम दिला जाईल. तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहायचे त्या ठिकाणी आणि तुम्हाला सूचना अशी असेल की प्रिपेअर किंवा राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द डायग्राम. त्या आकृतीमध्ये दिलेला जो शब्द आहे तर त्याला अनुसरून तुम्हाला शब्द बनवायचे, पण त्या डायग्राम मध्ये दाखवलेला जो शब्द आहे तो शब्द नेमका त्या शब्दाची जात कुठली, कुठला क्लास आहे हे बघितलं पाहिजे. कारण दिलेला शब्द व्हर्ब असू शकतो. दिलेला शब्द जर व्हर्ब असेल तर रिलेटेड सगळे शब्द तुमचे व्हर्ब असले पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हाला स्कूल शब्द दिला आणि रिलेटेड वर्ड्स लिहायचे, त्या ठिकाणी स्टडी जर असेल तर तुम्ही बाकीचे त्या ठिकाणी स्टडी नंतर तुम्ही टीच लिहू शकता, तुम्ही लिसन लिहू शकता, तुम्ही राईट लिहू शकता, तुम्ही रीड लिहू शकता. पण तुम्ही त्या ठिकाणी याच्या व्यतिरिक्त जे क्रियापद नाही असे शब्द जर लिहिले तर मात्र तुमच्या त्या ठिकाणी मार्क्स जातील. किंवा दिलेला शब्द समजा विशेषण आहे स्कूलच्या संबंधात, आता दिलेला शब्द काय डायग्राम मध्ये तुम्हाला ब्युटिफुल दिला,
शब्द शाळा जर ब्युटिफुल म्हणजे सुंदर आहे, ब्युटिफुल जर म्हटलं तर ब्युटिफुल नंतर स्मॉल हे विशेषण असू शकतं, बिग हे विशेषण असू शकतं, अट्रॅक्टिव्ह हे विशेषण असू शकतं, म्हणजे याप्रमाणे क्लीन असू शकतं, डर्टी असू शकतं. तर हे विशेषण या प्रकारचे तयार होतील. मग विद्यार्थ्यांनी काय करावं, असे विशेषण रिलेटेड लिहिण्याचा सराव करावा. एका शब्दापासून अनेक शब्द बनवण्याचा सराव करावा. आता समजा शाळेच्या संबंधित, आपण स्कूलच्या संबंधित जर दिलेला शब्द तुमचा नाऊन असेल, उदाहरणार्थ टीचर, टीचर हे नाऊन आहे. टीचर जर शब्द असेल तर तुम्ही त्या ठिकाणी स्टुडंट लिहू शकता, तुम्ही त्या ठिकाणी बेंच लिहू शकता, तुम्ही त्या ठिकाणी चॉक लिहू शकता. म्हणजे रिलेटेड शब्द त्या जातीचे लिहिणं गरजेचं आहे. आता याच्यानंतरचा जो सहावा प्रश्न आहे, या 6व्या प्रश्नामध्ये प्रामुख्यानं तुम्हाला वर्ड चेन दिली जाते. वर्ड चेनच्या बाबतीमध्ये तुम्हाला तिथं क्लिअर सूचना असते की मेक वर्ड चेन ऑफ नाउन्स असेल, व्हर्ब्स असेल, ऍडव्हर्ब्स असेल. वरती डायग्राम मध्ये दिलंय ना, हा जवळपास तशा प्रकारचा प्रश्न आहे. पण इथं ही तुम्हाला काय कर वर्ड चेन बनवायची आहे. तुम्हाला दिलेला जो शब्द आहे त्या शब्दाच्या शेवटचा शब्द घ्यायचा आहे आणि त्यानं सुरू होणारा त्याच वर्ड क्लासचा म्हणजे शब्दाच्या जातीचा तुम्हाला वर्ड चेन तयार करायची. उदाहरणार्थ अर्थ हा शब्द तुम्हाला जर दिलेला असला तर अर्थ या शब्दाचा हा शब्द नाऊन आहे, याची जात नाऊन आहे. आता मग शेवटचा शब्द एच आला, पुढे बाण दाखवा, त्या एरोचे पुढे एच पासून सुरू होणारा तुम्ही शब्द तयार करा. तुम्ही होम करू शकता, हट करू शकता. समजा हट शब्द आला तर याचा पुढचा शब्द काय आला, टी आला. टी पासून तुम्ही टायगर बनवू शकता. आर पासून तुम्ही पुढं एरो दाखवून रॅट बनवू शकता. पुढं दिलेल्या शब्दानंतर पुढे 4 शब्द बनवणं गरजेचं आहे. तुम्हाला क्रियापद असेल तरी हीच पद्धती वापरायची, पण सगळे क्रियापद आले पाहिजे. तुमची वर्ड चेन जर मध्ये ब्रेक झाली, तुम्हाला त्या ठिकाणी विशेषण सांगितलं, तुम्ही वर्ब लिहिलं किंवा नाऊन लिहिलं तर पुढचे मार्क तुम्हाला दिले जाणार नाहीत. एकच शब्द, पहिला शब्द तुमचा बरोबर आला, अर्थच्या नंतर तुम्ही हट लिहिलं, पण टी पासून जर तुम्ही टीच लिहिलं तर त्याच्यानंतर पुढचे शब्द बरोबर लिहिले तरी तुम्हाला फक्त अर्धा मार्क मिळेल. मग एवढी काळजी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आणि या प्रश्नामध्ये हे 6 आहेत, 6 दुने 12 मार्क आहेत, पण आपल्याला 12 पैकी 8 मार्क कन्सिडर केले जाणार आहेत. आणि हे 8 मार्क 6 पैकी 4 उपप्रश्न अचूक सोडवता येतील एवढं बघा. म्हणून या प्रश्नाला मी डिटेलमध्ये या ठिकाणी विचारात घेतलंय. ओके, जबरदस्त सर. आणि हे डिटेलिंग लय महत्वाचं आहे, कारण मार्क जाऊ शकतात आणि हातातले मार्क गेले की खूप वाईट परिस्थिती होते. बरोबर आहे. यस, धन्यवाद सर. खूप चांगली माहिती तुम्ही दिली आणि खूप बारकावे सांगितले लँग्वेज. आता पहिला भागीदार सर याच्यातला जो या प्रश्नात अपेक्षा अशी आहे की या प्रश्नात 10 पैकी 10 मार्क्स विद्यार्थ्यांना मिळवायला पाहिजे. आता याच्यात अडचणीचा प्रश्न नेमका कोणता आहे, क्वेश्चन नंबर 1B मध्ये डू आय डायरेक्टेड आहे. त्याच्यामध्ये जो पहिला क्रमांकाचा प्रश्न आहे यामध्ये ऑरला प्रश्न आहे, पण त्याचा सराव विद्यार्थ्याकडून व्हावा. एक तर तुम्हाला काय दिलं जाईल, तुम्हाला त्या ठिकाणी एक वाक्प्रचार दिला जातो. तो वाक्प्रचार आहे. समजा उदाहरणार्थ आता इंग्रजीतला वाक्प्रचार आहे आणि तुम्ही वाक्यात वापरायचा आहे. आता हे कशा प्रकारे तुम्ही वापरणार, हे तुम्ही समजा आता असं आहे, टू टेक केअर ऑफ असं तुमचा दिलेले तुम्हाला हे दिलेलं आहे, वाक्प्रचार दिलेला आहे. तुम्ही कसा वापरणार तो वाक्य वापरताना वाक्याचा काळ, त्याचा करता हे योग्य प्रकारे असावा. शक्यतो तुमचं इंग्रजी लिहिताना ग्रामॅटिकली किंवा त्याचे पंक्च्युएशन मार्क्स हे अचूक असावेत. आता आपण वाक्य मी दिलेल्या जे वाक्प्रचार आहे तो कसा वापरला जाईल बघा. टू टेक केअर ऑफ जर असेल तर ही टेक्स केअर ऑफ हिज बुक्स, किंवा आय ऑलवेज टूक केअर ऑफ माय कार, मी नेहमी माझ्या कारची काळजी घेतली. वाक्याचा काळ योग्य असावा. मग हे जर चुकलं ना तर मग मात्र मार्क जाईल. मग इथं ही काळजी घ्यायची. याच्यानंतर जो ऑरला प्रश्न आला तर तो ऑरला येणारा जो प्रश्न आहे तुम्हाला क्लॉज दिला जाईल. आणि क्लॉज देताना अर्धा क्लॉज दिला जातोय, अर्धा क्लॉज तुम्हाला तयार करायचा आहे. उदाहरणार्थ गांधीजी सेड दॅट, हे तुम्हाला अगोदर गांधीजी सेड एवढं दिलं किंवा दॅट पर्यंत दिलं तर पुढचा क्लॉज तयार करता आला पाहिजे. गांधीजी सेड दॅट पासून पुढचा सबऑर्डिनेट क्लॉज तयार होतो, कारण हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. मध्ये सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी. गांधीजी सेड दॅट, गांधीजी काय म्हणाले, गांधीजी सेड दॅट ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आलं का लक्षात. तर याप्रमाणे हे वाक्य पूर्ण व्हावं. आता उदाहरणार्थ दुसरा क्लॉज तयार केला जाऊ शकतो, इफ ही स्टडीज हार्ड ही विल गेट गुड मार्क्स. मग आता इफनं सुरू होणारा हा क्लॉज आहे. तर या प्रकारे हे क्लॉजेस विद्यार्थ्यांकडून योग्य प्रकारे अभ्यासले गेले पाहिजे. एक तर क्लॉज
किंवा तुम्हाला दिलेला जो वरती दिलेला काय म्हणू आपण वाक्प्रचार आहे, तर ह्या दोन्हीपैकी एक ॲक्युरेट जर आलं तर मग तुम्हाला या प्रश्नामध्ये अडचण नाही. कारण नंतर तुम्हाला काय केलंय, नंतर तुम्हाला शब्द दिलेले येतं, त्या शब्दाचे प्रिफिक्स किंवा सफिक्स लावायचा, दोन्हीपैकी एक लावलं तरी चालेल. उदाहरणार्थ हॅपी, हॅपीचं तुम्ही अनहॅपी करू शकता, अनहॅपीली करू शकता, हॅपीनेस असा शब्द करू शकता. कुठल्याही प्रकारचा एक शब्द फक्त बनवायचा आहे आणि असा शब्द, असे 2 शब्द तुम्हाला दिले जातील. मग हे दोन्ही शब्द जर लिहिले तर अर्ध्या मार्काला तुम्हाला या ठिकाणी ते शब्द प्रिफिक्स किंवा सफिक्स वापरण्यासाठी 2 शब्द आहेत. आणि त्याच्यानंतरचा जो दुसरा शब्द ऑरला प्रश्न आहे, तर हेच 2 शब्द बहुधा असतात. तर ह्या 2 शब्दापैकी एका शब्दाला तुमच्या वाक्यात वापरायचा आहे. समजा हॅपी शब्द दिलाय, तुम्ही कसं काय म्हणणार, तुम्हाला आय एम हॅपी, ही इज हॅपी, वी आर हॅपी, असं कुठलंही एक वाक्य बनवलं की तुम्हाला त्या ठिकाणचा मार्क मिळणार आहे. लक्षात या प्रश्नामध्ये एवढे बारकावे आहेत, हे जरा विद्यार्थ्यांनी समजून घ्यावेत. ओके सर, खूप डिटेलमध्ये आपण चर्चा करतोय आणि खूप फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे सर, की साधारणतः म्हणजे जो मुलांना खूप अवघड जातो आणि लिहिताना खूप त्रास होतो तो म्हणजे रायटिंग स्किलचा. रायटिंग स्किलचा कुठलाही भाग असेल, म्हणजे लेटर रायटिंग असेल, डायलॉग रायटिंग असेल, स्पीच असेल किंवा बातमी लेखन आपण म्हणतो न्यूज रायटिंग वगैरे, तर ते सगळं लिहित असताना नेमकी मुलांनी कुठली काळजी घ्यावी आणि कशा प्रकारे लिहावं? आता बघा, क्वेश्चन नंबर 5th and 6th, 5वा आणि 6वा जो प्रश्न आहे, तर हे प्रामुख्याने रायटिंग स्किलवर आधारित आहेत. म्हणजे या 2 प्रश्नामध्ये महत्वाचा रायटिंग स्किल आहे. 4थ्या बी मधलं जे समरी रायटिंग आहे, हे मार्क मिळवणारं ठिकाण आहे खरं म्हटलं तर. क्वेश्चन नंबर 4th बी मध्ये तुम्हाला स्वतःच काही वेगळं काही क्रिएट करायचं नाही. जे समरी रायटिंग आहे, मी मुद्दाम पाठीमागे आलोय, तुम्ही विचारलं त्याच्या मागे आलो, रायटिंग स्किल विचारलं म्हणून. याला आपण थोडक्यात रायटिंग स्किल मध्ये काही वेळासाठी कन्सिडर करू. तुम्हाला काय करायचं, विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी टायटल शोधायचा प्रयत्न करावा. मग टायटल कसं शोधता येतं? कॅरेक्टरच्या आधारे शोधता येतं, त्या घटनेच्या आधारे शोधता येतं. एखादी घटना जर एखाद्या म्हणीमध्ये म्हणजे जे प्रूव्ह त्या ठिकाणी जर लागू होत असेल तर ती लिहिता येते आपल्याला. 2 कॅरेक्टर वेगवेगळे असतील तर त्या कॅरेक्टर विषयी आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येतं. तर दिलेली जी समरी रायटिंग करताना तिथं परिच्छेद पाडायचा नाही पहिली गोष्ट. जर सूचना असेल की मेक 2 पॅरेग्राफ्स जर म्हटलं, समरीचे 2 परिच्छेद बनवा म्हटलं तर डबल परिच्छेद बनवायचा विद्यार्थ्यांनी, नाहीतर एका परिच्छेदामध्ये लिहायचंय. आणि अनावश्यक भाग त्यामध्ये लिहिता कामा नये. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची यादी दिली आहे, तुम्हाला डायलॉग दिली आहेत, अवतरण चिन्हातलं काहीतरी दिलंय, हे अनावश्यक जर असेल किंवा काही उदाहरणं दिली आहेत तर उदाहरणं विद्यार्थ्यांनी त्यामध्ये लिहायचं नाही. दिलेला जो भाग आहे तो तुम्ही एकत्रित एकसंघपणे दिलेली जी घटना आहे तर ती क्रमानं शेवटपर्यंत कमीत कमी वाक्यामध्ये तुम्ही बसवायची, हे गरजेचं आहे. आणि त्याला टायटल द्यायचंय. टायटल द्यायचं जर विद्यार्थी विसरला तर सर 5 पैकी 4 मार्क गृहीत धरून त्याला मार्क कन्सिडर केले जातात. 5 पैकी मार्क मिळत नाही टायटल द्यायचं तुम्ही जर विसरलात तर. मग 4 पैकी तुम्हाला मार्क दिले जातील. म्हणून साठी अगोदर विचार करायचा की रायटिंग स्किलचा कुठलाही प्रकार असो, हे प्रामुख्याने मी नमूद करतो या ठिकाणी की रायटिंग स्किलचा कोणताही भाग असो, भले ते तुमची समरी रायटिंग असो, तुमचं इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असो, तुमची बातमी लेखन असो किंवा एक्सपॅन्ड द आयडिया असो, या प्रत्येक किंवा स्टोरी रायटिंग असो, याला तुम्ही टायटल देणं गरजेचंच आहे. सुरुवातीला टायटल लिहा. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये तुम्ही परिच्छेद बनवा, त्यालाही टायटल द्या. तुम्ही त्या ठिकाणी त्याचा ट्रायग्राम बनवा, पाय चार्ट बनवा, किंवा एखादा तुम्हाला दुसरा प्रकार असा कुठलाही एखादा डायग्राम बनवायचा असेल किंवा मेक नोट्स असेल किंवा डूज अँड डोंट्स असेल तर त्याच्या अगोदर टायटल लिहायला विद्यार्थ्यांनी विसरता कामा नये. हे आता पुढे रायटिंग स्किलचा आपला प्रश्न चालू आहे. आता पुढे लेटर रायटिंग. लेटर रायटिंग मध्ये पहिली चूक विद्यार्थी काय करतात, मराठी मीडियमचे, तर ते काय करतात, त्यांना मराठी आणि इंग्रजी यांचा पत्ता लिहिताना त्यांची जम्बलिंग होते. मराठीच्या पत्र लेखनामध्ये तुम्हाला जी तारीख आहे, डेट आहे, ती तुम्हाला पत्त्याच्या सुरुवातीला लिहायची. आणि आपली मुलं काय करतात, तर पत्त्याच्या सुरुवातीला तारीख लिहितात. पत्त्याच्या सुरुवातीला जर विद्यार्थ्यांनी तारीख लिहिली तर त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो पत्त्याचा अर्धा मार्क मिळणार आहे तो तुम्हाला मार्क मिळत नाही. म्हणून तुम्ही पत्ता योग्य पद्धतीने लिहा. एखादा पत्ता व्यवस्थित तयार करा. तुमचा जो पत्ता आहे तो व्यवस्थित पद्धतशीरपणे मांडला गेला पाहिजे. आणि आपण जे पत्र लिहितो ते ब्लॉक फॉर्मॅटमध्ये लिहितो, म्हणजेच अमेरिकन स्टाईलमध्ये लिहितो. या प्रकारच्या पत्रामध्ये तुमचा पत्ता, तुमचा त्या पत्राचा विषय, तुमचं त्या ठिकाणी सॅल्युटेशन किंवा त्या पत्राचा जो साईन असेल, सिग्नेचर असेल, हे सगळंच्या सगळं समासाला लागून आपल्या डाव्या हाताच्या बाजूला समासाला लागून लिहायचंय.
हे लक्षात घ्या. मग या ठिकाणी काय होतं, आपण पत्त्याचे व्यवस्थित मांडणी करा. तुमचं नाव किंवा पत्रात दिलेलं नाव असेल तर ते मेन्शन करा, नसेल तर XYZ मेन्शन करा. त्याच्यानंतर तुमचं घराचं नाव लिहा, नंतर घराच्या जवळची खूण लिहा, नंतर असेल तर तुमच्या गावाचं नाव लिहा आणि पिनकोड लिहा. याच्यानंतर फुल स्टॉप द्या. नावाच्या नंतर नावाला तुम्ही कॉमा द्यायचा नाही, पण मधल्या प्रत्येक ठिकाणी कॉमा द्यायचा आहे. आणि इथं शेवटी तारीख लिहिल्याच्या नंतर फुल स्टॉप द्यायचा, पण तारीख लिहिताना उदाहरणार्थ 15 ऑगस्ट याच्यानंतर कॉमा द्यायचा आहे 2024, इथं फुल स्टॉप येईल. किंवा ऑगस्ट 15 इथं कॉमा द्या आणि नंतर पुढं तुमचं साल लिहून पूर्णविराम द्या. म्हणजे तुमचा पत्ता पूर्ण होईल. हा पत्ता तुम्ही लिहिला, असा पद्धतशीर लिहिला तर अर्धा मार्क तुम्हाला मिळतो. तुमचं जर समजा फॉर्मल लेटर अटेम्प्ट केलं आणि दुसरं जर पत्र आहे तर म्हणजे दुसरा पत्ता आहे, तो दुसरा पत्ता लिहिताना काय करतो आपण, त्या ठिकाणी एक तर तुम्हाला बऱ्याच वेळा पत्रामध्ये दिलेला असतो तो दुसरा पत्ता, राईट टू त्या ठिकाणी असतं. मग तुम्ही पत्राची सुरुवात करताना टू न करा, तिथं कॉमा देऊ नका. पण खाली लिहिताना तुम्ही ज्याला लिहिताय, समजा तुम्ही हेडमास्टर लिहिताय तर अगोदर द आलं पाहिजे. तुम्ही मॅनेजर लिहिताय द आलं पाहिजे. कारण आपल्या दृष्टीनं ती व्यक्ती सुपिरियर आहे, ती त्या ठिकाणचा हेड आहे, प्रमुख आहे, आणि तिथं कोणाचंही नाव लिहायचं नाही. या ठिकाणी द हेडमास्टर वरती टू येईल, त्यानंतर द लिहून द हेडमास्टर किंवा द मॅनेजर याच्यानंतर कॉमा द्या आणि नंतर त्या व्यक्तीचा तुम्ही पत्ता लिहा. याच्यानंतर पुढं सब्जेक्ट लिहायचा आहे. पत्रामध्ये फॉर्मल लेटरमध्ये सब्जेक्ट येतो, इनफॉर्मल लेटरमध्ये कौटुंबिक पत्रात तुम्हाला विषय लिहायचा नाहीये. आता फॉर्मल लेटर नीट लक्षात घ्या. या ठिकाणी पुढे तुम्ही सब्जेक्ट लिहिल्यानंतर तो ब्रीफ लिहा, म्हणजे थोडक्यात लिहा, व्यवस्थित थोडक्यात लिहा जो विषय दिलेला असेल तो. आणि त्याच्यानंतर तुमचं सॅल्युटेशन लिहा. सॅल्युटेशन मध्ये रिस्पेक्टेड सर किंवा रिस्पेक्टेड मॅडम असं लिहायचंय आणि हे समासाला चिटकून लिहायचंय. आणि नंतर तुम्हाला जे सुरुवात करायचंय ते पत्रामधले एक प्रामुख्यानं जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवणं गरजेचं आहे. पत्रात कुठल्याही प्रकारचा समास सोडायचा नाहीये. नवीन परिच्छेद सुरू करायचा आहे, तुमचं जिथून सुरू करायचं आहे त्या ठिकाणी अगोदरचं वाक्य पूर्ण करा आणि लगेच पुढच्या ओळीला तुम्ही वाटल्यास एक ओळ त्या ठिकाणी ब्लँक सोडा जर गरज पडली तर, नाहीतर लगेच खालच्या ओळीला तुम्हाला डायरेक्ट समासाला चिटकून लिहायचं आहे. कारण आता ह्या ब्लॉक लेटरमध्ये समास सोडण्याचा नियम नाहीये. मग शेवटी तुम्ही पत्राची मांडणी करा. शेवट लिहिताना युअर्स फेथफुली किंवा युअर्स ट्रूली असं लिहायचं आणि इथं कॉमा द्यायचा आहे. आणि मग खाली तुम्ही जी सही सांगितली त्या व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी येतो. आता हे फॉर्मल लेटर आहे, परंतु इनफॉर्मल लेटरमध्ये काही गोष्टी येत नाहीत बघा. इनफॉर्मल लेटरमध्ये पत्ता एकच असेल, त्यानंतर माय डिअर फादर किंवा डिअर मदर, माय डिअर ब्रदर किंवा माय डिअर स्नेहा असेल, सुहास असेल, एवढं लिहा आणि नंतर तुमच्या पत्राची सुरुवात करा. मग त्या ठिकाणी तुम्ही त्या पत्राची पोच द्या किंवा त्यांनी पत्र बरेच दिवस पाठवलं नाही म्हणून तसं विधान द्या. तुमच्या पद्धतीनं तुम्ही ही सुरुवात करू शकता. उदाहरणार्थ कारण हे इनफॉर्मल लेटर आहे, तुम्ही एखाद्याला पोच देऊ शकता. yesterday I received your letter and was very glad to read it. कालच मला तुझं पत्र मिळालं आणि वाचून खूप आनंद झाला. हे आम्ही ते सुरुवात करू शकतो. नंतर जो विषय आहे तो थोडक्यात मांडा. पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला परिच्छेद बदलायचा तर परिच्छेद बदला आणि डिटेलमध्ये ज्या विषयावर चर्चा करायची तो विषय मांडा. आणि शेवटी पत्राचा शेवट करा. कौटुंबिक पत्रामध्ये ज्याला पत्र लिहितोय त्यांच्या घरच्या विषयी, त्या मित्र असेल किंवा तुमचे कौटुंबिक असतील तर त्यांच्याविषयी रिस्पेक्ट व्यक्त करा. आणि शेवटी युअर लव्हिंग फ्रेंड, युअर लव्हिंग डॉटर या प्रकारचा शेवट करून खाली वरती जे दिलेलं पत्त्याचं नाव आहे तो त्याचा उल्लेख सही म्हणून साठी आपण खाली करू शकतो. हे पत्रलेखनाच्या बाबतीमध्ये एवढी बाब आहे. याच्यानंतरचा जो बी प्रश्न आहे 5व्यातला, त्याच्यामध्ये तुम्हाला डायलॉग रायटिंग दिले. 3 प्रकारचे विद्यार्थी मित्र डायलॉग दिलेले आहेत. पहिल्या डायलॉग मध्ये फक्त जम्बल्ड सेंटेन्सेस आहेत. नीट समजून घेतलं तर तुम्हाला फक्त क्रम बदलायचा, बाकी काहीच करायचं नाही, 1 मार्क आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचा जो डायलॉग आहे त्याच्यामध्ये काय करायचंय, तुम्हाला दिलेले डायलॉग आहे त्यामध्ये 2 वाक्य दिले जाते आणि 2 रिकाम्या जागा दिलेल्या जातात. तर वरती जो प्रश्न विचारलाय तर त्याला अनुषंगानं त्याला अनुसरून तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचंय. दुसऱ्या वाक्यातही तसंच करायचंय, प्रश्नाचं उत्तर लिहायचंय. बाकी दिलेली सूचना तुम्ही लिहिणं इथं अपेक्षित नाही, फक्त प्रश्न क्रमांक टाका. पत्रामध्ये बी फक्त वरती क्वेश्चन नंबर 5A, नंतर या ठिकाणी 5B टाका
आणि तुम्ही काय लिहिताय डायलॉग रायटिंग, आणि डायलॉग रायटिंग लिहून खाली लगेच्या लगे दिलेले डायलॉग तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करा त्याचा क्रम लिहून. आणि तिसऱ्या डायलॉग मध्ये तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला डायलॉग एखाद्या विषयावर व्यक्त करायचा आहे. हा या ठिकाणी 3 मार्कासाठी तुम्हाला डायलॉग रायटिंग आहे. आणि या डायलॉग रायटिंग मध्ये काय करायचंय तर या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी 3 एक्सचेंजेस तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. समजा उदाहरणार्थ असा प्रश्न असू शकेल की प्रिपेअर डायलॉग बिटवीन 2 फ्रेंड्स. मग मित्रांची नावं दिलेली असली तर तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करा, नसेल तर इमेजनरी तुम्ही मेन्शन करा, किंवा ए आणि बी असं मेन्शन करा. इथं कुठल्याही प्रकारे चालेल. मग त्या ठिकाणी तुम्ही 3 म्हणा किंवा 4 म्हणा, तुम्हाला त्या ठिकाणी वेळ जसा राहील तसा वेळ या ठिकाणी वापरून तो डायलॉग तुम्हाला पूर्ण करता येतो. पण कमीत कमी 3 बोलणाऱ्याची आणि ऐकणाऱ्याची दोघांचे कमीत कमी 3 एक्सचेंजेस तुमच्याकडून तयार झाली पाहिजे, एवढी त्या ठिकाणी महत्वाची गरज आहे. त्याच्यानंतर जो याला ऑर येतो बघा, डायलॉग रायटिंगला ऑर आहे स्पीच रायटिंग. मग तुम्हाला संभाषण, तुम्हाला जे भाषण करायचं ना ते भाषण थोडक्यात आपण लिहून काढायचं असा प्रश्न आहे उदाहरणार्थ. मग याची सुरुवात गरजेची आहे. मग सुरुवात करताना कसं करणार, त्या ठिकाणी फक्त लक्षात घ्या डायलॉग रायटिंग तसं स्कोरिंग आहे. इथेही स्कोर होतो, नाही असं नाही, या प्रश्नातही स्कोर होतो सर. चांगला जर विद्यार्थ्याची वाक्यरचना चांगली असेल, वाक्य बनवता येत असतील, तेवढी प्रॅक्टिस असेल तर स्पीच रायटिंगलाही विद्यार्थ्यांना मार्क्स मिळतात. चांगला पेपर असेल तर तुम्हाला 5 पैकी 4, वेळ प्रसंगी अत्यंत एक्सलंट असेल तर 4.5 पर्यंत मार्क्स दिले जातात. तर हे रायटिंग स्किल मध्ये लक्षात घ्या. मग तुम्ही इथं काय लिहाल, रिस्पेक्टेड हेडमास्टर अँड माय डिअर फ्रेंड्स, अशी सुरुवात तुम्हाला करता येते. नंतर तुम्हाला जे लिहायचंय तो विषय थोडक्यात मांडा. किंवा तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता काय, ऑनरेबल चीफ गेस्ट, रिस्पेक्टेड हेडमास्टर, माय डिअर टीचर्स अँड फ्रेंड्स, टुडे आय एम गोइंग टू डिलिव्हर ए स्पीच अबाउट दॅट डेस, काय जो विषय असेल तो. So I expect that you will listen it calmly, silently, असा शब्द लिहू शकता. आणि नंतर नवीन परिच्छेद, तुम्हाला त्या ठिकाणी मुद्द्याचं एक्सप्लेनेशन, काही मुद्दे दिलेले असतात, त्या मुद्द्याच्या आधारे वाक्यरचना करून तुम्ही तो परिच्छेद पूर्ण करू शकता. शेवटी थँकिंग यू लिहू शकता, थँक्यू यू ऑल असंही आपण लिहू शकता आणि तुमचं ते संभाषण पूर्ण करू शकता. आता हा झाला सर प्रश्न क्रमांक 5वा. 6वा बरोबर. आता सरांनी विचारलेला प्रश्नच असा आहे, तुम्ही काही प्रश्न विचारलाय रायटिंग स्किल. आता आपण प्रत्येकाला क्रमानं व्यवस्थित त्याला न्याय मिळेल याची काळजी घेऊया. 100%. आता 6वा खूप महत्वाचा सांगता येतो. 6व्या प्रश्नामध्ये तुम्हाला रायटिंग स्किल दिलेलं आहे बघा. रायटिंग एक प्रश्न विचारायचा. आता समजा एखाद्या मुलाला आता रायटिंग स्किल मध्ये तुम्ही जो 5वा प्रश्न, 5व्यातला बी, ज्याच्यामध्ये डायलॉग आणि स्पीच आहे, दोघांपैकी काहीतरी लिहायचंय. पण एक दोघांपैकी एक लिहायचं असतं बरोबर. मग तुम्ही काय प्रेफर करू शकता मुलांना की दोघांपैकी काय लिहिणं इझी जाऊ शकतं, काय वाटतं तुमच्या मते? एक साधं उदाहरण सांगू का सर. जो खरंच उत्कृष्ट रनर आहे ना, ज्याची उत्तम प्रॅक्टिस आहे, त्याला कुठलं धावायला सांगा तो बरोबर धावून त्याचा नंबर मिळवतो. अडचण कोणाची होती सर? आवरेज विद्यार्थ्यांची होती. त्यांनी काय केलं? मग आवरेज विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांना डायलॉग रायटिंग हे याच्यामध्ये सुटेबल ठरतं. कारण त्यांचे आपल्या मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये थोडा सराव कमी असल्यानं आणि वाक्यरचनेकडे थोडं आपल्या विद्यार्थ्यांकडून म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून मनाला असं लक्ष न दिल्यामुळं ते विद्यार्थी वाक्यरचना करताना जरा मागे पडतात. मग त्यांना वाक्यरचना करता न आल्यामुळं मग त्यांचे तिथं मार्क जाऊ शकतात, त्यांना डायलॉग रायटिंग सुटेबल होऊ शकतं. ओके, क्या बात आहे, जबरदस्त, धन्यवाद सर. 6वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6व्या मध्ये आपल्याला 6A मध्ये तुम्हाला व्हर्बल आणि नॉन व्हर्बल असा भाग दिलाय बघा. आता याच्यातलं नेमकं काय करायचं एवढंच सांगतो मी बघा. मग आता तुम्हाला काय करावं लागेल, 2 प्रकार दिलेत. आता तुम्ही ठरवायचं तुम्हाला सोपं कोणतं जाईल. एका प्रकारामध्ये तुम्हाला वाक्यरचना करायची आणि एका प्रकारामध्ये दिलेली जी माहिती आहे तर तिचं रूपांतर दुसऱ्या प्रकारात करायचंय. आता इथं काय करायचंय, समजा तुम्हाला ट्री डायग्राम बनवायचा आहे. इथं काय केलंय, दिलेल्या परिच्छेदाची मांडणी फक्त तुम्हाला एका डायग्राम मध्ये करायची, बाकी काही करायचं नाही. वाक्यरचना इथं कमी शब्दात लिहायचंय. म्हणजे हे तुम्हाला काय सांगतो, व्हर्बल आणि नॉन व्हर्बल हे एकाला शब्द द्यायचे आणि एकाला कमी शब्दामध्ये लिहायचे. मग आता व्हर्बल जर असेल तर तुम्हाला परिच्छेद तयार करावा लागेल. मग दिलेल्याच्या आधारे तुम्हाला जर परिच्छेद तयार करावा वाटला, सोपं वाटलं, वाक्यरचना करता येत असेल तर वाक्यरचना बनवता येऊ शकते. मग तिथं याच्यामध्ये व्हर्बल देताना
तुम्हाला काय दिलं जाईल, समजा एखाद्या वेळेला एखादा ट्री डायग्राम दिला जाईल, पाय डायग्राम दिला जाईल, किंवा एखाद्या वेळेला 2 रकाने देऊन डूज आणि डोंट्स असं दिलं जाईल. याशिवाय 2 व्यक्तींची बाळांनो माहिती दिली जाऊ शकते, दोघांचं क्वालिफिकेशन, त्यांनी शिकलेल्या शाळा किंवा त्यांची पार्श्वभूमी मागची दिली जाऊ शकते आणि त्यांचे कम्पॅरेटिव्हली त्याच्यापासून 1 किंवा 2 परिच्छेद बनवा असंही येऊ शकतं. मग या ठिकाणी हे तुम्हाला व्हर्बल मध्ये करायचं म्हटलं तुम्हाला वाक्यरचना म्हणून परिच्छेद तयार करावा लागेल. नाही जर जमलं तर तुम्हाला एक परिच्छेद दिला जाईल, परिच्छेदाच्या आधारे तुम्ही ट्री डायग्राम बनवा, पाय चार्ट बनवा किंवा दुसऱ्या प्रकारचा एखाद्या फ्लो चार्ट बनवा. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. थोडस डूज अँड डोंट जर म्हटलं तर याच्यात लक्षात घ्या, डूज म्हणजे काय करावं, डोंट म्हणजे काय करू नये. आता डोंट्स मध्ये ज्या वाक्यात नकार दर्शक दिलेले साधी गोष्ट आहे ना, याच्यामध्ये काय करू नये काय करावं याचं वर्णन दिलेलं वाक्यामध्ये आहे. फक्त नीट लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये करायचं सांगितलंय का, याच्यामध्ये नाही करायचं सांगितलंय का, तेवढं नीट बघा. ते वाक्य त्या रकान्यामध्ये लिहा, तिथं मार्क तुम्हाला सहज मिळू शकतात. हा भाग या ठिकाणी होतो. किंवा तुम्हाला ट्री डायग्राम बनवायचा सांगितला तर नीट वाचा. एक लक्षात घ्या, हे बनवताना कसं बनवता येऊ शकतं बघा. प्रश्नपत्रिकेवर एक काळजी घ्यायची, आपल्याला पेनानं कुठेही लिहायला बंदी आहे. आता तुम्हाला ट्री डायग्राम बनवायचा आहे किंवा पाय चार्ट बनवायचा आणि दिलेल्या माहितीचं रूपांतर करायचंय कमी शब्दामध्ये, त्यातले महत्वाचे शब्द लिहिले गेले पाहिजे. एक लक्षात घ्यायच्या, समरी रायटिंग असेल किंवा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असेल, याच्यात लक्षात घ्या तुम्हाला नॉन व्हर्बल करताना महत्वाची माहिती, तुमचे मुद्दे, महत्वाचे मुद्दे चुकता कामा नयेत. आणि गौण म्हणजे कमी महत्वाच्या मुद्द्यांना महत्व दिलं जाऊ नये. महत्वाचे मुद्दे तुमच्या या रायटिंग लेखन कौशल्य प्रकारामध्ये त्यामध्ये लिहिले गेले पाहिजे. आपल्याला सगळं महत्वाचं वाटतं, पण काही ठिकाणी नीट समजून घेतलं तर त्या ठिकाणी महत्वाच्या गोष्टी वेगळ्या असतात. मग तुम्हाला जर समजा ट्री डायग्राम बनवायचा आहे तर नीट काय करा, पेन्सिल घ्या. हे लिगली याला परवानगी नाहीये, पण तुम्हाला ते रद्द करता येतं की ज्याच्यासाठी नकल नाही वाटली पाहिजे. कारण प्रश्नपत्रिकेवर आपण जर लिहिलं तर त्याला कॉपी असं किंवा नकल असं कन्सिडर केलं जाऊ शकतं. म्हणून प्रश्नपत्रिकेवर तुम्ही काही मेन्शन करायचं नाहीये. मग तुम्ही काय करा, पेन्सिल घ्या, महत्वाच्या शब्दांना थोडक्यात डॉट बनवा, डॉट त्याच्या खाली लिहा किंवा थोडक्यात अंडरलाईन करा. महत्वाचे 3 शब्द येतं, त्याच्याशी रिलेटेड उदाहरणं येतं, तेवढे म्हणजे तुम्हाला समजून येण्यापूर्वी ते महत्वाचे शब्द फक्त पेन्सिलनं. आणि थोड्या वेळा तुमचं तयार करून झालं की त्याला रद्द करा, त्याला पुसून टाका. हे होऊ शकतं, पण हे पुसताना एक काळजी घ्या, गडबड करू नका, नाही तर प्रश्नपत्रिका तुमची वेळेला फाटायची, कारण ते आणखी ऑब्जेक्शन होऊ शकतं. तर या बाबी लक्षात घ्या. हे रायटिंग स्किल प्रकारामध्ये तुम्हाला व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल ह्या दोन्ही प्रकारामध्ये अटेम्प्ट करू शकता. फक्त तुम्हाला कोणतं जमेल हे वेळेला तुम्ही निर्णय घ्यायचा. दिलेला परिच्छेद जर तुम्ही नॉन व्हर्बल बनवत असाल तर तो परिच्छेद एकदा नीट वाचून घ्या, समजून घ्या नेमकं काय दिले ते. महत्वाचे मुद्दे तुम्हाला जे वाटतात ना तर त्या मुद्द्यांना सहज पेन्सिलनं डॉट करा किंवा थोडक्यात अंडरलाईन करा की जे मोठी अंडरलाईन वाटणार नाही अशी. त्याच्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर एक मुद्दा तुमच्या लक्षात येईल. पहिल्या वाचनामध्ये तुम्हाला फक्त अंदाज येईल, दुसऱ्या वाचनामधून तुम्ही डायग्राम बनवायला व्यवस्थित घ्या. अगोदर त्याचे प्रकार कोणते दिलेत ते प्रकार, त्याचं विभाजन कसं होते, 3 प्रकार दिलेत का 4 प्रकार दिलेत का ते नीट लिहा. कारण तुमची स्टेप जर ट्री डायग्राम बनवताना पायचार्ट बनवताना जर तुमची जर व्यवस्थित स्टेप असेल तर न जाणं तुम्हाला त्या ठिकाणी मार्क देण्याचा देखील टप्पा असू शकतो. आणि जर समजा ते तुम्ही नॉन व्हर्बल करत असाल तर टायटल लिहा, व्हर्बल करत असाल तरी टायटल लिहा. हा प्रश्न क्रमांक 6 ए झाला सर, A1 आणि A2. आता क्वेश्चन नंबर 6B मध्ये तुम्हाला काय काय बाबी दिल्या जातात. बी मध्ये तुम्हाला बातमी लेखन दिलं जातं. बातमी लेखनामध्ये लक्षात घ्या, बातमी लेखन करताना एकूण 4 बाबी आहेत. बातमीमध्ये बातमीचं हेडलाईन म्हणजे ठळक मथळा किंवा त्याला शीर्षक म्हटलं जातं. आपण वर्तमानपत्र डोळ्यासमोर आणायचं बाळांनो, त्याच्यामध्ये हेडलाईन लिहिताना मोठ्या अक्षरात लिहा. म्हणजे बळच खूप मोठे करू नका, एकाच ओळीत बसला अशा मापात फक्त कॅपिटल लिहा, नाही तर लिहिल्यानंतर त्याला चौकोन करा म्हणजे लक्षात येईल की हेडलाईन आहे. डेटलाईन लिहिताना डेटलाईन मध्ये 4 बाबी येतात बघा आणि त्या सिस्टमॅटिक मांडायच्या.
आता डेडलाईन मध्ये काय काय येतं, पहिली गोष्ट रिपोर्टरचं नाव येतं. तुम्ही एखाद्या रिपोर्टरचं नाव लिहू शकता. उदाहरणार्थ बाय आवर स्टाफ रिपोर्टर असं लिहिलं जाऊ शकतं. बाय PTI म्हणजे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया असं लिहिलं जाऊ शकतं. किंवा बाय समजा आपल्याला वाटलं बाय सुरेश शुक्ला, बाय रवी पाटील असं एखादं नाव आहे त्या ठिकाणी लिहिलं जाऊ शकतं. हे तुम्ही डेडलाईन 2 ओळीमध्ये लिहा. कारण तुम्ही महत्वाचे वर्तमानपत्र समोर आले, इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की या पद्धतीने त्याची मांडणी केलेली असते. मग हे लिहिल्याच्या नंतर खाली काय लिहायचंय, एका ओळीत तुम्ही समजा बाय आवर स्टाफ रिपोर्टर लिहिलं, कॉमा द्या. त्याच्या खाली तुम्ही ठिकाण लिहा, कोणतं, जिथून बातमी प्रकाशित झालेली आहे, जिथून बातमी वर्तमानपत्र प्रकाशित त्या ठिकाणाचं नाव. उदाहरणार्थ ते पुणे असेल, मुंबई असेल तर त्या ठिकाणाचं नाव लिहा, पुन्हा कॉमा द्या. आता हे 2 मुद्दे झाले. रिपोर्टरचं नाव झालं म्हणजे वृत्तसंस्थेचं किंवा वृत्तांकन करणाऱ्या व्यक्तीचं नाव, दोन्हीपैकी एकाचं नाव लिहा. ते झालं एका ओळीमध्ये. नंतर दुसऱ्या ओळीत काय लिहिताय तुम्ही, ठिकाणाचं नाव, प्लेस, पुणे किंवा मुंबई येईल, पुन्हा कॉमा द्या. त्याच्या पुढे तुम्ही मंथ लिहायचा, कुठला महिना आहे, समजा जून आहे, जुलै आहे, ऑगस्ट आहे, फेब्रुवारी आहे, मार्च आहे, तर ते त्या ठिकाणी मेन्शन करा, त्याला कॉमा द्या. आणि शेवटी तारीख लिहा. तारीख लिहिताना तुम्ही तारीख 05 लिहू शकता, तुम्ही 10 लिहू शकता आणि इथं फुल स्टॉप द्यायचा, म्हणजे तुमची डेडलाईन अशी तयार होईल. आता नंतर तुम्हाला काय केलं जातं, आता 2 बाबी झाल्या आपल्या, हेडलाईन झाली, डेडलाईन झाली. डेडलाईनला देखील तुम्हाला मार्क आहे. नंतर तुमची लीड इंट्रो परिषद आहे. लीड इंट्रो परिषद म्हणजे हा प्रास्ताविक परिषद आहे. या परिषदा बाबतीत बाळांनो लक्षात घ्या, मी सांगितलेले जे काही मुद्दे आहेत त्यातील 4-5 प्रश्नांची उत्तरं ह्या दिलेल्या छोट्या परिषदामधून लिहायची तुम्हाला. हे साधारणपणे 5-6 ओळी किंवा एक साधारणपणे 30 शब्दाच्या जवळपासचा छोटा परिषद आहे. मग त्या परिषदामध्ये तुम्ही काय लिहायचं, एखादी घटना घडली, समजा अपघात घडला, तो कोठे घडला, तो का घडला, नंतर केव्हा घडला, नंतर त्यात काय झालं, किती लोक जखमी झाले किंवा त्यातील किती व्यक्तींचा मृत्यू झाला, त्याचा तपास कोण करतंय, म्हणजे काय, कुठे, कसे, का, कोणते, नंतर केव्हा, याच्यापैकी 4-5 प्रश्नांची उत्तरं त्या परिषदात येणं गरजेचं आहे. म्हणजे यालाही मार्क आहे, व्यवस्थित मार्किंग आहे, लक्षात घ्या. आणि हे झाल्याच्या नंतर जो पुढचा जो परिच्छेद आहे त्यामध्ये घडलेली घटना सविस्तरपणे वर्णन करा. म्हणजे त्या घटनेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत सविस्तर वर्णन करायचंय. हा शॉर्ट कंटिन्यूइंग पॅरेग्राफ याला म्हटलं जातं, किंवा शेवटच्या परिच्छेदालाच मेन बॉडी ऑफ द न्यूज असं म्हटलं जातं. आपल्याकडून फक्त 2 परिच्छेद व्यवस्थित लिहिणं अपेक्षित आहे. एखाद्याने त्याला इतर ऍड केलं स्वतःचा मुद्दा तर त्याला काही फरक पडत नाही. तर या बाबी आहेत कशामध्ये, न्यूज रायटिंग मध्ये. आता तुम्हाला यानंतर इथं काय येऊ शकतं, यामध्ये येणारा तुम्हाला प्रश्न आहे स्टोरी रायटिंग. तुम्हाला येतं स्टोरी रायटिंग मध्ये तुम्हाला अर्धी स्टोरी दिली जाते, त्याचं टायटल लिहायला विसरायचं नाही. अर्धी स्टोरी दिली जाईल, स्टोरीचा शेवट दिला जाईल किंवा स्टोरीची सुरुवात दिली जाईल. बाकीची स्टोरी तुम्ही तयार करायची आणि तुमच्या मनानं वाक्यरचना तुम्हाला किती येते हे या ठिकाणी रायटिंग स्किल मध्ये तपासलं जातं. मग तुम्ही ती स्टोरी तुमच्या पद्धतीनं ती पूर्ण करा. आणखी एक चूक सांगतो, असे कोणीतरीच विद्यार्थी करतात, कारण हे करताना पेपर तपासताना सर लक्षात येतात, त्यामध्ये एखादा विद्यार्थी काय म्हणतो, सर काय सगळं बघत नाहीत. काय करतात, तिथल्याच एका परिच्छेदामधलं वाक्य घेतात, प्रश्नपत्रिकेत इथं लिहितात. बाळांनो थोडीशी चुकीची तुमच्या क्षमतेप्रमाणे वाक्य लिहा. पण तुम्ही जर असे धुळफेक परीक्षकाच्या डोळ्यात जर करत असाल तर तुमच्या त्या ठिकाणी मार्क घालवला जातो. कारण परीक्षकाच्या मनामध्ये हा प्रामाणिकपणे पेपर लिहित नाही, हा काहीतरी तिथंच काही बदल करतोय किंवा तिथं लिहितो म्हटलं की तुमच्या बाबतीमध्ये थोडी नकारात्मक भावना निर्माण होते. मग तुम्हाला जेवढे मार्क द्यायला पाहिजेत तेवढे मार्क देताना शिक्षकाची मानसिकता तयार होत नाही. आलं का लक्षात. मग हे स्टोरी रायटिंग. यानंतर एक्सपॅन्ड थीम येऊ शकतो, तुम्हाला एखादं तुम्हाला म्हण येऊ शकते, एखादं विधान येऊ शकतं, प्रोव्हर्ब येऊ शकते. मग ती तुम्हाला एक्सप्लेन करायची. मग तुम्ही काय करायचं, ती एक्सप्लेन करून त्याचा कसा उपयोग आहे हे बघायचंय. आता समजा तुम्हाला याची स्टोरी आली कुठली, आपल्याला एका म्हणीच्या आधारे एक स्टोरी लक्षात आहे कुठली, तो ससा आणि कासवाची. आता आपल्याकडं ती शांतपणे सातत्याने एखाद्याने कष्ट केलं तर त्याला यश मिळू शकतं. असं जर आपण एक विधान केलं आणि याच्या आधारे आपल्याला ते विश्लेषण करायचंय
तर ते तुम्ही इंग्रजीमध्ये कसं सांगणार? तुम्ही या म्हणीचा अर्थ सांगू शकता, तुम्ही या ठिकाणी त्या कासवाचं सशाचं उदाहरण थोडक्यात देऊ शकता. मग एकानं सातत्यानं प्रयत्न केल्यावर त्याला कसं यश आलं हे तुम्हाला याच्या आधारे सांगता येऊ शकतं. मग ते सांगताना ती स्टोरी पूर्ण लिहू नका, परंतु याचा उपयोग कसा होऊ शकतो आपल्या जीवनामध्ये, इतरांच्या जीवनामध्ये. एखाद्याला एखादी कला शिकायची, एखाद्याला एखादा अभ्यास करायचा आहे, तो सातत्यानं सतत अभ्यास करत जर राहिला तर त्याला त्याच्यामध्ये तो परिपूर्ण होऊ शकतो, त्याचा तो मास्टर बनू शकतो. हे आपल्याला त्यातून सांगायचं आहे. मग हे लिहिताना फक्त काळजी घ्या की याचं स्पष्टीकरण व्यवस्थित दिलं जाईल. आलं का लक्षात? तर रायटिंग स्किलमध्ये या प्रकारच्या काही बाबी या ठिकाणी येतात, बऱ्याच बाबी आहेत. या आपण बहुतेक रायटिंग स्किल या ठिकाणी घेतलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाला आपण टच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जबरदस्त. आणि सगळ्या बारीक छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही सांगितल्या त्या खूप महत्वाच्या आहेत. कधी कधी फळ्यावर एक्सप्लेन करताना सुद्धा तितक्या आमच्याकडून जात नाही, आणि त्या तुमच्याकडून नुसता इथे तुम्ही फळा नसताना सुद्धा खूप चांगल्या प्रकारे त्या एक्सप्लेन केल्यात आणि नक्कीच मुलांपर्यंत पोहोचले असतील. खूप सारे बारकावे आहेत. सर, आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की इंग्रजी व्याकरणाचा जो भाग आहे ग्रामरचा, तर त्या ग्रामरचा मुलं बराचसा अभ्यास करतात, बऱ्याचशा टॉपिकचा अभ्यास करतात, पण त्यातल्या त्यात असे कुठले महत्वाचे टॉपिक आहेत ग्रामरचे की ज्यावरती आपण भर दिला पाहिजे आणि जे परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्वाचे आहेत आणि बऱ्याचदा येतात परीक्षेला, आणि ग्रामरचे वाक्य जे आहेत ती बनवताना नेमकी कुठली काळजी घ्यावी? महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, ग्रामरवर येताना प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपल्याला ग्रामर विचारलं जातं. यातील क्वेश्चन नंबर 2 ला आपण आता चर्चा करू. प्रश्न क्रमांक क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला दोन परिच्छेद दिला जातात. क्वेश्चन नंबर 2A मध्ये एक असतो आणि 2B मध्ये एक असतो. यातील पहिले जे 3 प्रश्न आहेत विद्यार्थी मित्र लक्षात घ्या की जे तुमच्या परिच्छेदातील असतात. आता या प्रश्नाच्या बाबतीत लक्षात घ्या की दिलेले जे प्रश्न आहेत तर दिलेले प्रश्न नीट समजून घ्या, दिलेली सूचना लिहू नका, क्वेश्चन नंबर लिहायला विसरू नका व्यवस्थित, आणि नवीन प्रश्न नवीन पानावर लिहायला विसरायचं नाही. याचं कारण असं आहे सर, ज्या वेळेला परीक्षेत पेपर तपासतात त्यावेळेला विद्यार्थी काय करतो, एक प्रश्नातला एक उपप्रश्न एका पानावर लिहितो, जागा पुरली नाही म्हणून तिथं सोडून देतो, पुढच्या पानावर नवीन प्रश्न तयार करतो, याच्यातला भाग शेवटी लिहितो. आता बाळांनो अशी अडचण होते की याच्यातला प्रश्न शेवटी कंटिन्यू आहे, शेवटी चालू होतोय, शेवटच्या प्रश्नात अमक्या अमक्या पानावर लिहिलेला जो प्रश्न आहे त्याचे मार्क या पानाच्या वरती वाढायचे असतात. शिक्षकाला त्याचं विधान लिहावं लागतं, ते वाक्यच लिहावं लागतं, शेवटच्या पानावर पहा किंवा कंटिन्यू फ्रॉम पेज नंबर डॅश असं हे लिहावं लागतं. पेपर लिहिण्याच्या या गडबडीत यात वेळ जातो. तुमची उत्तरं जर अचूक असतील तर तुम्हाला मार्क दिला जातो, पण जर समजा तुम्ही रायटिंग स्किल मध्ये गोंधळ घातला किंवा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शिक्षकाची एक मेंटॅलिटी होईल की त्या ठिकाणी त्यानं जर तिकडं बघा एका प्रश्नाला 2 मार्कही दिले जाऊ शकतात आणि 2.5 दिले जाऊ शकतात. आता काही प्रश्नाला तसं मर्यादा नाहीये, नेमकं असं मीटर लावता येत नाही. जे लेखन कौशल्यावरचे प्रश्न आहेत त्याला नेमकं मीटर नाही ना. ऑब्जेक्टिव्हच्या प्रश्नाला मीटर आहे, चुकलं, पण परिच्छेदामध्ये काही वाक्य चुकलेत, मग शिक्षकाला वाटलं की मला 2.5 मार्क द्यावेत तर ते देऊ शकतात. पण जर विद्यार्थ्यांनी जर अशी चूक केली, या अर्धा प्रश्न इकडं अर्धा तिकडं, तर शिक्षक त्या ठिकाणी 2.5 नाही देणार, तुम्हाला 2 मार्क देईल. कारण काय होतं, शिक्षकाचा वेळ जातो त्या ठिकाणी आणि मग तुमच्याविषयी जर जी पसंती आहे तुमच्या बाबतीत ती शिक्षकाच्या मनात राहत नाही. मग ही चूक करू नका. आता पहिल्या प्रश्नामध्ये जे दुसऱ्या प्रश्नामधील जे पहिले 3 प्रश्न आहेत बघा, क्वेश्चन नंबर 2A मधले 3, क्वेश्चन नंबर 2B मधले 3 आणि क्वेश्चन नंबर 4 मधले पहिले 3 म्हणजे A1 A2 A3 B1 B2 B3 आणि चौथ्या प्रश्नामध्ये A1 A2 A3 एवढ्या 3चीच उत्तरं दिलेल्या परिच्छेदात सापडतात. बाकीची उत्तरं परिच्छेदात सापडत नाहीत. यातील A5चं जे उत्तर किंवा B5चं जे उत्तर आहे ते त्याला अनुसरून तुम्ही पर्सनल रिस्पॉन्स हा प्रश्न आहे, तुम्ही त्याचं उत्तर द्यायचंय. म्हणून तुम्हाला या ठिकाणी प्रश्न तुम्हाला ट्रू फॉल्स येऊ शकतं, ऍग्री डिसऍग्री येऊ शकतं. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, दिलेली सूचना लिहायची नाही, पण दिलेलं विधान लिहिणं गरजेचं आहे. तुम्ही दिलेलं विधान लिहिलं नाही आणि तुम्ही फक्त ट्रू किंवा फॉल्स जर लिहिलं किंवा ऍग्री डिसऍग्री एवढंच लिहिलं आणि विधान लिहिलं नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क देण्याचे टाळले जाऊ शकतात. तुम्हाला मार्क कदाचित तिथं दिले जाणार नाहीत. म्हणून दिलेलं विधान लिहा आणि त्याच्या खाली ते ट्रू किंवा फॉल्स लिहा. लक्षात घ्या. ऍग्री किंवा डिसऍग्री बाबतीत असंच तुम्हाला नंतर त्या ठिकाणी एखादा डायग्राम दिला जातो, त्या डायग्रामशी रिलेटेड जे तुमची उत्तरं येतं तर त्या परिच्छेदामध्ये असतात, ते शोधा.
नंतर तुम्हाला आणखी यामध्ये कुठला प्रश्न येऊ शकतो, अरेंज द गिवन सेंटेन्सेस ऍज पर देअर सिक्वेन्स, वाक्यात आलेल्या क्रमानं किंवा अकॉर्डिंग टू देअर ऑकरन्स येऊ शकतं, म्हणजे त्यांचे घडलेला जो क्रम आहे परिच्छेदामध्ये त्या क्रमानं. तर इथं सर एक महत्वाची गोष्ट आहे, विद्यार्थ्यांनी पहिलं वाक्य कोणतं येतं ही चूक करायची नाही. पहिलं वाक्य जर तुमचं त्या ठिकाणी लिहायचं जर चुकलं तर पूर्ण प्रश्न चुकेल. म्हणून साठी पहिलं वाक्य नेमकं कोणतं येतं हे बघा. शक्यतो तुमची सगळीच वाक्य बरोबर यावीत, म्हणजे तुम्हाला चांगले भरपूर मार्क त्या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क मिळतील. बरोबर. मग काही वेळेला कम्प्लीट द सेंटेन्सेस जर आलं तर दिलेलं वाक्य, प्रश्नपत्रिकेत दिलेलं वाक्य आणि त्याचं उत्तर हे दोन्ही लिहा. नीट समजून घ्या, वाक्य कुठपत लिहिणं गरजेचं आहे. जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क मिळतील. जोड्या जुळवताना 2च रकाने करा, त्याचे 3 रकाने बनवू नका, तुमचा वेळ जाईल. प्रश्न लिहिण्यात, रकाने वाढवण्यात याच्यात वेळ जाईल, म्हणून त्याच्या सूचना अजिबात लिहिणं गरजेचं नाही. परीक्षेत फक्त उत्तर बरोबर असलं की मार्क देईल. आता उदाहरणार्थ सांगू का, आता आपण जोड्या जुळवा म्हटलं की आपण प्रश्न क्रमांक लिहितो, जोड्या जुळवा लिहितो, अस्तंभ लिहितो, बस्तंभ लिहितो. बाळांनो, एवढं न लिहिता तुम्ही 4ही जोड्या जर बरोबर लिहिल्या, बाकी काही न लिहिता प्रश्न क्रमांक बरोबर टाकून जर एवढ्या 4 जोड्या जर लिहिल्या आणि अचूक असतील तर 2 पैकी 2 मार्क मिळतील. तुम्ही ती सूचना लिहिली नाही म्हणून तुमचा मार्क तिथं कपात होणार नाही. मग एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. यामध्ये या 3ही प्रश्नामध्ये 2-2 मार्काचं व्याकरण येतं. व्याकरण येताना एकतर तुम्हाला पर्याय दिले जातात किंवा त्या दिलेल्या 4 पर्यायामधून 1 पर्याय अचूक असू शकतं, किंवा तुम्हाला डायरेक्ट सूचना दिली जाऊ शकते, डू ॲज डायरेक्टेड, सूचनेप्रमाणे करा. तर याच्यामध्ये सर बहुधा यापूर्वी रिपीट झालेले प्रकार आहेत बघा. काय काय आलं यापूर्वी, नॉट ओनली बट ऑल्सो किंवा ॲज वेल ॲज हा प्रकार आलाय. टेन्सेसवर वाक्य आलेली आहेत. तुमचे डिग्रीचं वाक्य काही वेळा विचारलेले, डायरेक्ट इनडायरेक्ट विचारलेले. नंतर तुम्हाला क्वेश्चन टॅगचं बऱ्याच वेळेला विचारलं जातं. नंतर यूज अनलेस इफ नॉट या प्रकारची वाक्य तुम्हाला, हार्डली व्हेन सारखी वाक्य तुम्हाला विचारली जाऊ शकतात. तर ही वाक्य जराशी व्यवस्थित करून घ्या. डिग्रीची वाक्य व्यवस्थित डिग्री समजून घ्या. तर डिग्रीची वाक्य तुम्हाला सूचना डिग्रीला आणि व्हॉइसला, व्हॉइसच्या बाबतीची एक सूचना लक्षात ठेवायची. तुम्हाला चेंज व्हॉइस सांगताना चेंज व्हॉइस अशी सूचना दिली जाऊ शकते. दिलेलं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं असू शकते किंवा ऍक्टिव्ह व्हॉइसचं असू शकतं. मग तिथं व्हॉइस बदला, प्रयोग बदला, दोन्ही प्रकारच्या वाक्याला प्रश्न येऊ शकतो. किंवा रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ, मग बिगिनिंग सांगितलं जातं म्हणजे त्याचं कर्म दिलं जातं आणि त्यानं वाक्य सुरू होणारं वाक्य डिग्रीमध्ये किंवा तुमच्या व्हॉइसमध्ये त्याप्रमाणे तुम्हाला त्याचा बदल करून लिहिला जाऊ शकतो किंवा त्या पर्यायातून योग्य पर्याय लिहिला जाऊ शकतो. तर या बाबी या ठिकाणी ग्रामरच्या निमित्ताने या ठिकाणी येतात. आता हे 2 प्रश्न क्वेश्चन नंबर 2A आणि B हे पुस्तकातील आहेत, तरी व्यवस्थित वाचून त्याची उत्तरं लिहा. ग्रामरच्या बाबतीत ग्रामर कुठेही येऊ द्या, सीन अनसीन येऊ द्या, तर तुम्हाला त्या ठिकाणी फक्त वाक्य फक्त वेगळ्या याच्यातले नियम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून त्याचा थोडा सराव करा आणि अनसीन पॅसेज व्यवस्थित वाचा. सर, सीन पॅसेज आणि अनसीन पॅसेज याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की अनसीन पॅसेजला याच्यापेक्षा थोडे का होईना जास्त मार्क अनसीन पॅसेजला मिळत आहेत. नीट काय होतं, चांगल्या विद्यार्थ्यांना मार्क मिळताना सर सगळीकडेच बॅलन्स राहतो, अख्खा पेपर बॅलन्स राहतो. त्या ठिकाणी कुठंच फरक पडत नाही. पूर्ण पेपरमध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये तो त्याच्या उत्तराला न्याय देत असतो. पर्सनल रिस्पॉन्स त्याचं उत्तर व्यवस्थित असतं आणि यातील प्रत्येक उत्तर शोधून व्यवस्थित काढलं जातं. बघा, पहिल्यामध्ये, दुसऱ्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये. आता तिसऱ्यामध्ये तुम्हाला काय येऊ शकतं या परिच्छेदामध्ये, म्हणजे A3, B3 किंवा अनसीन मधला A3 तुम्हाला बऱ्याच वेळा त्या ठिकाणी मेक नाउन्स येऊ शकतं. अँटोनिम्स म्हणजे विरोधार्थी, सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शोधा त्याच्यामधून येऊ शकतं. किंवा एखादा प्रश्न तुम्हाला त्याचं वर्णन करा म्हणजे एखादा प्रश्न दिला जाऊ शकतो आणि डिस्क्रिप्टिव्ह उत्तर या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. हे डिपेंड पेपर सेटर नेमकं कशा पद्धतीने करतात त्याच्यावर राहतं. हे आमकाच प्रश्न यावा असा काही प्रकार नाही, पण त्या प्रश्नाची जी रचना ठरली 5 उपप्रश्न त्या क्रमानंच त्या ठिकाणी येणार. शेवटच्या प्रश्नामध्ये A5, B5 किंवा A5 मध्ये तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सच असणार, A4 मध्ये ग्रामरच असणार आणि पहिल्या 3 मध्ये तुम्हाला त्या पुस्तकातील परिच्छेदातील भाग उत्तरासाठी येऊ शकतो.
तर हे यामध्ये ग्रामरचे प्रकार मला वाटतंय मी सांगितले, तर तेवढे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे सराव करा. याच्या व्यतिरिक्त इतर ग्रामर विद्यार्थ्यांनी यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकेत संदर्भात लक्षात आले तर त्याचाही अभ्यास करता येऊ शकतो. तर याप्रमाणे या प्रश्नांची तयारी होईल. आता पोयमचा प्रश्न राहिला. पोयमच्या बाबतीमध्ये पहिल्या पोयम मध्ये क्वेश्चन नंबर 3A मध्ये एकूण तुम्हाला 3 प्रश्न दिले जातील. त्या 3 प्रश्नामध्ये पहिले 2 प्रश्न 2-2 मार्काला येतात. ते ट्रू फॉल्स असू शकतात, कम्प्लीट द सेंटेन्स असू शकतं, किंवा तुम्हाला त्या पोयमवर एखादं प्रश्न विचारला जाऊ शकतो. फक्त उत्तर लिहिताना त्या लाईन जशाच्या तशा प्रत्येक ठिकाणी लिहिणं गरजेचं नाही, हे लक्षात घ्या. ए मध्ये आलं का लक्षात? तुम्हाला एखादं फिगर ऑफ स्पीच एखादी ओळ देऊन विचारलं जाऊ शकतं, किंवा एखादं उदाहरण त्या ठिकाणी तुम्हाला समजा अलिटरेशनचं उदाहरण लिहा असाही प्रश्न येऊ शकतो. तर तुम्ही त्या ठिकाणून ते उदाहरण त्या फिगर ऑफ स्पीचचं लिहिणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला तुम्हाला यमकाच्या जोड्या रायमिंग वर्ड्स ते लिहायला सांगितले जाऊ शकतात. रायमिंग वर्ड मध्ये सर एकदम आवडेल विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये एक चूक होते, काही रायमिंग वर्ड्स लिहिताना पोयमचे जे ते पोएट जी लाईन आहे काव्यपंक्ती त्यातला शेवटचाच शब्द यमकासाठी घ्यायचा आहे, मधला शब्द घेऊ नका. बरोबर, आलं का लक्षात? हे पोयमच्या 3rd A मध्ये 3rd B मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ऍप्रिशिएशन असेल. ऍप्रिशिएशन आणि यामध्ये जर व्यवस्थित तयारी असेल तर विद्यार्थ्यांना पहिल्या प्रश्नात, 3ऱ्या प्रश्नात आउट ऑफ मार्क्स अनेक वेळा विद्यार्थ्यांना मिळू शकतात. तर त्या ठिकाणी ऍप्रिशिएशनच्या बाबतीमध्ये सर थोडक्यात सांगतो. त्या ठिकाणी लिहिताना तुम्हाला टायटल विचारलं जाऊ शकतं, टायटल ऑफ द पोयम तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं असतं. तुम्हाला पोएटचं नाव विचारलं जातं नंबर 2ला. हे दोन्ही अर्ध्या मार्काला आणि तिथंच उत्तर आहे. नंतर तुम्हाला त्या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच विचारलं जाऊ शकतं. सर फिगर ऑफ स्पीच मध्ये एक चूक, मुलांकडून होणाऱ्या चुका प्रामुख्याने मुलं काय करतात, त्या पोयम मध्ये नसणारं फिगर ऑफ स्पीच लिहू शकतात. मग ते डिपेंड राहतं, मग त्या ठिकाणी मार्क नाही मिळू शकत कदाचित. तुम्ही त्याच्यामध्ये नाही, तुम्ही त्याचं नाव लिहितात. आणखी एक चूक होते, फिगर ऑफ स्पीच लिहिताना मुलं काय करतात तर स्पेलिंग मिस्टेक करतात. फिगर ऑफ स्पीचचं स्पेलिंग विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पाठ करणं गरजेचं आहे. एक फिगर ऑफ स्पीच न लिहिता प्रत्येक कवितेमध्ये कोणकोणते फिगर ऑफ स्पीच आहेत ते पहा. काही कविता पोएम्स मध्ये कॉमन आहेत, त्या कॉमन कुठल्या पोएम मध्ये कोणते फिगर ऑफ स्पीच आहेत त्यांची नावं लिहून काढा. आणि तुम्ही जर आणखी जर चांगले विद्यार्थी असाल, अभ्यासू असाल, तर त्यातील एका फिगर ऑफ स्पीचचं त्या पोएम मधलं उदाहरण त्या ठिकाणी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करा. कारण याचा आणखी चांगला इफेक्ट म्हणजे त्या शिक्षकाच्या मेंटॅलिटीवर तयार होऊ शकतो की हा विद्यार्थी चांगला लिहू शकतो, चांगला अभ्यास आहे असा. मग या बाबी याच्यानंतरचा जो भाग आहे तर तो तुम्हाला त्यातील राईम स्कीम विचारली जाते. राईम स्कीम शेवटच्या कवितेच्या त्या शब्दावरून ठरवली जाते. ए असू शकेल, एबी असू शकेल, किंवा एबी असू शकेल, किंवा ए अशी असू शकेल. बरं, वेगवेगळ्या स्टांजामध्ये वेगवेगळे असू शकेल. ऍटलिस्ट पहिल्या स्टांजाची अचूकच येईल याची काळजी घ्या, विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचंय. आणि जर समजा पूर्ण पोयमची तुम्हाला जर सगळ्या स्टांजामध्ये सारखी असेल तर हरकत नाही, पण काही पोयम मध्ये पहिल्या स्टांजानंतर पुढची राईम स्कीम वेगळी. जरा थोडासा अभ्यास केला, थोडा सराव केला तर हे सहजगत्या साध्य होणार. यात अवघड नाही, फक्त सराव करा. आता हा झाला पोयमचा प्रश्न. नंतर पोयमची सेंट्रल आयडिया, निस्त्या तुम्ही जर लाईन लिहाल कवितेतल्या तर अपेक्षित तुम्ही त्या ठिकाणी ओळी लिहिणं नाहीये. तर तुम्ही त्या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे, तुम्ही व्यवस्थित त्याचं काही वाक्यामध्ये त्या कवितेची सेंट्रल आयडिया, मध्यवर्ती संकल्पना लिहिणं गरजेचं आहे. तर या प्रकारे हा कवितेचा प्रश्न. पुढे सर एक प्रश्न आहे की याच्यामध्ये आता तुम्ही पॅसेज वरती बोललात, बरं त्याच्यामध्ये तो आहे ना पर्सनल रिस्पॉन्सचा एक प्रश्न असतो, तिथं मुलांना ते लिहिताना थोडीशी गडबड होते. त्यावरती जरा 2 मिनिटं जर सांगितलं कसा लिहावा तो. आता बघा, पर्सनल रिस्पॉन्स हा प्रश्न आहे तर तो बऱ्याच वेळेला तुम्हाला तुमचा रिस्पॉन्स विचारला जातो. एक तर तो प्रश्न एकंदरीत पूर्ण एक प्रश्न येतो सरळ, किंवा त्या प्रश्नाचे 2 भाग येऊ शकतात. उदाहरणार्थ, आता एखादा परिच्छेद आला आणि त्याच्यावर जर समजा तुम्हाला प्रश्न आला की डू यू ओबे युअर टीचर्स, तुम्ही शिक्षकांची, किंवा डू यू ओबे युअर पेरेंट्स, आई वडिलांची आज्ञा पाळता का, किंवा शिक्षकांची आज्ञा पाळता का.
तुम्ही त्या ठिकाणी उत्तर यस किंवा नो लिहू शकता. तुम्ही शिक्षकांची आज्ञा पाळता का, किंवा डू यू लाईक टू ओबे युअर टीचर, तुम्हाला शिक्षकांची आज्ञा पाळायला आवडतं का. विद्यार्थी यस लिहू शकता किंवा नो लिहू शकतो, त्या डिपेंड राहतं. शक्यतो उत्तर लिहिताना पॉझिटिव्ह असावं, मग निगेटिव्ह लिहिलं म्हणजे मार्क्स मिळणार नाही असा काही प्रकार नाही. आता एखाद्या विद्यार्थ्यांनी मी सांगितलेल्या प्रश्नाला डू यू ओबे युअर टीचर, नो, एवढ्यावर थांबू नका. नो लिहा, एन कॅपिटल काढा, कॉमा द्या. आय डोंट लाईक टू ओबे माय टीचर. पर का बरं हे असं विद्यार्थी मित्र, बहुधा आपण उत्तर सकारात्मक लिहितो. जर नाही लिहिलं तर त्याचं स्पष्टीकरण द्या. तरी तो इथं तुम्ही काय म्हणता म्हणण्यापेक्षा तुम्ही निगेटिव्ह लिहिलं तर थोडासा ते योग्य होत नाही, पण तुमचे मार्क पूर्ण घालवले जात नाहीत, लक्षात घ्या. डू यू ओबे टीचर्स, डू यू ओबे युअर टीचर, यस आय ओबे माय टीचर. मग त्या ठिकाणी पुढचा प्रश्न येतो व्हाय, हे 2 टप्प्यातला प्रश्न, किंवा व्हाय डू यू ओबे युअर टीचर, तुम्ही तुमच्या शिक्षकांची आज्ञा का पाळता, असा प्रश्न जर आला तरी त्याचं उत्तर तुम्हाला लिहिता येणं गरजेचं आहे. म्हणजे हा प्रश्न तसाच आहे, पण तुम्हाला इथं नो म्हणायला चान्स आहे. तुम्ही व्हाय डू यू ओबे युअर टीचर या बाबतीत मात्र तुम्हाला त्या ठिकाणी नकारार्थी उत्तर द्यायला बऱ्याच वेळा चान्स नसतो. पण डू यू न सुरू होणारा जर प्रश्न असेल तर यस आय ओबे माय टीचर, वाय, तर काय तुम्हाला स्पष्टीकरण वाटेल तर तुम्ही सांगू शकता. दे टेल समथिंग फॉर आवर वेलफेअर असं लिहू शकता. व्हॉट एव्हर दे टेल इट इज फॉर आवर सेल्स असं लिहू शकता. काय तुमचं उत्तर असेल तर त्या ठिकाणी ते 2 टप्प्यात लिहिलं गेलं पाहिजे. सविस्तरपणे जर समजून घेऊन लिहिलं तर इथंही मार्क्स त्या ठिकाणी मिळतात. ओके सर, म्हणजे कशा प्रकारचे प्रश्न येतात ते तुम्ही सांगितलं. पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे सर, म्हणजे एकंदरीत सगळ्या घटकांवरती आज आपली चर्चा झाली. शेवटी जाता आता 2-3 खूप महत्वाचे प्रश्न वाटतात. एक पहिला इम्पॉर्टंट प्रश्न, आता परीक्षेला काही क्षण बाकी आहेत शेवटचे, आणि बऱ्याच मुलांची काहीशी तयारी झालेली नाही आणि पास होण्यासाठी सुद्धा त्यांना खूप धडपड करावी लागते. तर ज्या विद्यार्थ्यांना फक्त पास व्हायचंय इंग्लिशमध्ये, त्यांनी आता या शेवटच्या क्षणाला काय स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे की तो फक्त पास होईल आणि चांगले मार्क मिळू शकतो. तर एक लक्षात घ्यायचं, प्रश्न क्रमांक पहिला मी सांगतो त्या प्रश्नाप्रमाणे लक्षात घ्या. याच्यात ॲव्हरेज विद्यार्थ्यांना मार्क्स मिळण्याची शक्यता आहे सर. तिथं जास्त काही करण्याची गरज नाही. पहिला प्रश्न व्यवस्थित समजून घेतला तर तुम्हाला त्या ठिकाणी 8 मार्क 9 मार्क 10 पैकी ऍटलिस्ट मिळायला हरकत नाही. ॲव्हरेज विद्यार्थ्यांना अडचण कुठे येईल, क्वेश्चन नंबर 1B मधला दिलेला जो वाक्प्रचार जो हा भाग आहे, तिथं वाक्य बनवताना किंवा क्लॉज बनवताना या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून थोड्या चुका या ठिकाणी होतात. बाकी एखादा शब्द वाक्यात वापरायचा जर सराव केला तर योग्य वाक्यात मुलं वापरू शकतात. पहिला प्रश्न. नंतर पोयमवर तुम्हाला या ठिकाणी ऍप्रिशिएशन किंवा पोयमचे दोन्ही प्रश्न थोडा प्रयत्न केला तर तिथं मार्क मिळतात. त्याच्यानंतर समरी रायटिंगला विद्यार्थ्यांना जास्त स्वतःची बुद्धी वापरणं गरजेचं नाही. म्हणजे त्या ठिकाणी वाक्यरचना करताना वेगळं काही करायचं नाही, तोच परिच्छेद लिहायचा आहे. स्वतःची वाक्यरचना त्यामध्ये मिळवायची नाही, पण अनावश्यक मटेरियल त्याच्यामध्ये घालायचं नाही, ते काढायचं. कमीत कमी शब्दामध्ये टायटल देऊन लिहायचंय. हा प्रश्न. त्याच्यानंतर डायलॉग रायटिंग तुम्हाला महत्वाचं आहे विद्यार्थी मित्र. डायलॉग रायटिंग मध्ये मार्क्स मिळू शकतात. मी न्यूज रायटिंग सांगितल्याप्रमाणे त्याचा तुम्ही डेडलाईन जर लिहिली गेली तो छोटा परिच्छेद लिहिला तरी तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. त्याच्यानंतर मार्क मिळणारा जो भाग आहे तो आहे शेवटचा प्रश्न. तो राहिला होता, ट्रान्सलेशन हा शब्द आहे, तो ट्रान्सलेशनचा जो प्रश्न आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना सर मार्क्स मिळायला चान्स आहे. तसं थोडा सराव केला. बाकी याच्या व्यतिरिक्त परिच्छेदामध्ये विद्यार्थ्यांना मार्क्स मिळतात. थोडा ट्रू फॉल्सला विद्यार्थ्यांना मार्क्स मिळतात किंवा इतर प्रश्नात थोडे मार्क्स मिळतात. पण अनावश्यक विद्यार्थी मित्र त्यामध्ये लिहू नका. अनावश्यक लिहिलं तुमचा वेळ जाईल, त्यापेक्षा अनावश्यक न लिहिता महत्वाचा भाग लिहा. त्यापेक्षा उत्तर शोधताना उत्तर शोधण्यासाठी वेळ तो वापरा. तुम्ही उत्तर जर शोधली ना त्या उरलेल्या वेळेत परिच्छेदातली तर उत्तर तिथंच आहेत ना. थोडा प्रयत्न करा तर तिथं मार्क्स मिळू शकतात. त्यामुळे ह्या ॲव्हरेज विद्यार्थ्यांना या प्रश्नाच्या आधारे सहज पास होता. पत्रामध्ये तुम्ही म्हटलं पत्ता वगैरे, पत्ता लिहिला ना, पत्ता समजा इनफॉर्मल लेटर असेल 2 पत्ती लिहिते 1 मार्क्स मिळतोय. सॅल्युटेशन पर्यंत लिहा, करा प्रयत्न. त्या ठिकाणी इथं मार्क्स मिळायला चान्स आहे. स्टोरी रायटिंगला दिलेली स्टोरी लिहा, टायटल लिहा आणि काहीसा भाग तुम्हाला जसं जमल तसा लिहा.
तरीही जर तुम्ही तुमच्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रामाणिक प्रयत्न असला, थोडं काय ना मोडकं तोडकं तुम्ही वाक्यरचना बनवण्याचा प्रयत्न केला, त्यात काही कंटेंट म्हणजे काही आशय जर त्यामध्ये असेल तर त्यातून मार्क्स विद्यार्थ्यांना मिळू शकतात. वा, जबरदस्त. म्हणजे बरेचसे मुद्दे आले, म्हणजे बऱ्यापैकी थेंबे थेंबे तळे साचे. प्रत्येक प्रश्नातून थोडे थोडे मार्क घेतले की आपण. सर मला असं वाटतंय प्रश्न क्रमांक 1 पासून ते प्रश्न क्रमांक 7 पर्यंत सगळ्या प्रश्नावर चर्चा झाली. 7व्या प्रश्नावरती थोडक्यात सांगतो. 6 शब्द दिलेले आहेत सर. 6 शब्दापैकी विद्यार्थ्यांनी 4 शब्दांचा अर्थ लिहायचा आहे. ओके, 2 मार्क. नंतर त्यात दुसऱ्या प्रकारचं जे ट्रान्सलेशन आहे, तुम्हाला 4 वाक्य दिली आहेत. तुमच्या मदर टंग मध्ये लिहायचंय असं येऊ शकतं, किंवा ट्रान्सलेट द गिवन सेंटेन्सेस किंवा वर्ड्स इन द काय म्हणूया आपण इन युअर मदर टंग येऊ शकतं, किंवा लँग्वेज ऑफ इन्स्ट्रक्शन येऊ शकतं. सूचना दिलेल्या तुमच्या त्या भाषेतल्या, म्हणजे मराठीतच थोडक्यात. म्हणजे एखादा इतर भाषिक विद्यार्थी असेल त्याच्या भाषेतही त्याला लिहिता येऊ शकते. हिंदी असू शकेल, उर्दू असू शकेल. आपला हाच पेपर वेगवेगळ्या मीडियमला जो जातो, बरोबर, उर्दू वगैरे हिंदी, तर त्यांना त्या भाषेमध्ये लिहायची परवानगी आहे. तर आणि नंतर शेवटी हे 4 वाक्य येतं. ह्या 4 वाक्यापैकी 2 वाक्य तुम्हाला बरोबर लिहायची आहेत. नीट समजून घ्या वाक्य लिहिताना इंग्रजी जे तुम्ही ट्रान्सलेशन कराल वाक्याचं, तर लक्षात घ्या त्या वाक्याचा प्रकार. प्रश्न असला तर प्रश्नच राहू द्या, दिलेलं विधान असलं तर विधान राहू द्या. आलं का लक्षात? आज्ञा असेल तर आज्ञार्थीच वाक्य त्या ठिकाणी लिहा. सूचना असेल तर सूचनाच लिहा. आणि काय होतं, इंग्रजीचं वाक्य आणि मराठीच्या वाक्यामध्ये एक फरक आहे सर. त्यामुळे ट्रान्सलेशनला थोडासा जम्बलिंग होते. आता मराठीच्या वाक्यामध्ये आपण जर म्हणलं ही जे बॉय, त्याला मराठीत शब्दशः जर ट्रान्सलेशन करायचं म्हणलं तर तो आहे मुलगा असं होईल. तो आहे मुलगा. कारण मराठीचे इंग्रजीची वाक्यरचना कर्ता, क्रियापद आणि कर्म अशी आहे. तर मराठीची वाक्यरचना आहे ना, कर्ता, कर्म आणि क्रियापद असं होतं. मग ही जोपर्यंत विद्यार्थ्याला हॅबिट तयार होत नाही तोपर्यंत इंग्रजीच्या ट्रान्सलेशन मध्ये जरा मागे पुढे होतो विद्यार्थ्यांकडून. आणि शेवटी जो आहे ट्रान्सलेशन मध्ये, तर 2 म्हणी दिलेल्या आता तिथे गडबड होते बरं. तर त्या म्हणी त्या प्रकारच्या बघा, शब्दशः अर्थ न लावता काही वेळेला त्या म्हणीच्या मराठीत आपल्याला सुटेबल काही सापडतंय का, तो प्रयत्न करा. उदाहरणार्थ, ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. जे ज्याचा शेवट चांगला ते सगळंच चांगलं. म्हणजे ज्याचा शेवट भला तो ते सर्वच भला असा अर्थ. किंवा ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. सगळं चमकतं ते सगळं सोनं नसतं. किंवा टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ. 50 आचारी वर्णात मीठ भारी अशी मराठीतली म्हण आहे. तर अशा प्रकारच्या म्हणी थोडक्यात विद्यार्थ्यांनी सहज वाचून ठेवल्या, थोडा सराव केला तर सर इथंही मार्क विद्यार्थ्यांनी येऊ शकतात. तर या बाबी आहेत. पूर्ण प्रश्नपत्रिकेची इतपत चर्चा आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काय मला 2 प्रश्न. त्याच्यातला पहिला एक प्रश्न छोटाच आहे की ज्या मुलांना, आता आपण म्हटलं की ज्या मुलांना पास होण्याची थोडीशी गडबड असते किंवा थोडीशी भीती असते, तर त्यासाठी तुम्ही बोललात. पण ज्या मुलांना टॉप करायचं म्हणजे स्वप्न असतात किंवा मोठं विजन घेऊन पुढे आहेत, किंवा मला अबव 90 मार्क्स पडले पाहिजे किंवा आउट ऑफ मार्क पडले पाहिजे इंग्लिशमध्ये, किंवा जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर अशा मुलांनी पेपर लिहिताना नेमक्या कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, तुम्हाला त्यावर काय वाटतंय? सर बऱ्याच वेळेला जे चांगले विद्यार्थी आहेत ना, त्यांच्याकडून बऱ्याच वेळेला त्यांनी अगोदर सराव केलेला असतो. त्यामुळे त्यांच्याकडून या बऱ्याचशा चुका टाळल्या जातात. आता आपण ज्या अगोदर पत्ता लिहिताना वगैरे अशा मायनर चुका फार तर त्यांच्याकडून होतात. नंतर त्यांच्याकडून ग्रामरच्या बाबतीत एक चुका होतात. ग्रामरचा सराव या विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे. ग्रामरमध्ये मार्क जातात. नंतर पर्सनल रिस्पॉन्सला काय होतं, पंक्च्युएशन लिहिताना किंवा पंक्च्युएट म्हणजे पंक्च्युएशनची वाक्य आहेत त्या ठिकाणी कॅपिटलायझेशन, काहींना कॅपिटल कुठंतरी अनावश्यकपणे लिहितात किंवा काही ठिकाणी लिहित नाहीत. तर स्पेलिंग मिस्टेक या बाबी थोडक्यात विद्यार्थ्यांना फक्त अडचणीचे येतात. अन्यथा जे चांगले विद्यार्थ्यांनी सराव केलाय त्याला पहिल्या प्रश्नाला आउट ऑफ मार्क मिळतात. दुसऱ्या प्रश्नाला सर 20 पैकी 18 अत्यंत एक्सलंट असेल तर 19 पर्यंत देखील मार्क्स मिळू शकतात. 18 पर्यंत मार्क्स यापूर्वी आपल्याला विद्यार्थ्यांना दुसऱ्या प्रश्नात 20 पैकी मिळाले. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आउट ऑफ मार्क मिळालेले विद्यार्थी अनेक सापडतात. कारण पोयमचा सराव व्यवस्थित केला. आपण या चर्चेमध्ये हा सगळा भाग विचारात घेतला तर जर समजा त्याप्रमाणे व्यवस्थित जर केलं तर पोयमला आउट ऑफ मिळतात. पहिल्या प्रश्नाला आउट ऑफ, तिसऱ्या प्रश्नाला आउट ऑफ आणि शेवटच्या प्रश्नाला आउट ऑफ. बरं, हे आउट ऑफ मिळवणारे प्रश्न आहेत. आता आउट ऑफ मार्क मिळताना वडाताण कुठं होते, दुसऱ्या प्रश्नामध्ये 1 किंवा 2 मार्क्स जाऊ शकतात.
प्रश्न क्रमांक 4 मध्ये तिथे एखादा दुसरा मार्क जाऊ शकतो. समरी रायटिंगला लई एक्सलंट लिहिलं, पेपर जर छान असेल तर 4 मार्क दिले जाऊ शकतात. तुमचा जो 10 मार्काचा प्रश्न आहे त्याला 8 किंवा 9 मार्क मिळू शकतात. म्हणजे तुम्हाला 15 पैकी 13 मार्क, वेळ प्रसंगी आणखी जर वाढला अर्धा मार्क, एक्सलंट पेपर असेल आणखी अर्धा मार्क म्हणजे 14 मार्क मिळू शकतात. 13 मार्क चांगल्या विद्यार्थ्यांना 13-14 मार्क मिळाला चौथ्या प्रश्नात हरकत नाहीये. आणि रायटिंग स्किल मध्ये साधारणपणे सर पत्रलेखनाला 4, लई एक्सलंट असेल तर 4.5, तर 4 पर्यंत मार्क्स मिळतात. डायलॉग रायटिंगला वेळ प्रसंगी 1, 1, 2 आणि 2.5 मार्क जर उत्तम असेल तर मिळू शकतात. 4.5 तिथे मिळाली तर 4 मिळाले तर सर 4 आणि 4.5 किती झाले, 8.5 झाले. म्हणजे 9 मार्क प्रश्न क्रमांक 5 ला मिळू शकतात. 6व्या प्रश्नालाही तुम्ही जर समजा काय म्हणूया आपण नॉन व्हर्बल वगैरे जर समजा एखाद्याचं चांगलं असेल तर तिथं तुम्हाला 4 मार्क, 4.5 मार्क एकदम उत्कृष्ट असेल तर मिळू शकतात. आणि तुम्ही हे केलं काय परिच्छेद तयार केला त्याला 4 पर्यंत मार्क्स मिळतात, चांगलं जर लिहिलं असेल. बातमी लेखनालाही तुम्हाला मार्क्स मिळू शकतात, तुम्हाला 4 पर्यंत. तुमची वाक्यरचना चांगली असेल, टायटल लिहिलं असेल, व्यवस्थित जर सिस्टमॅटिक जर मांडणी केली विद्यार्थ्यांनी तर सर या ठिकाणी मार्क्स चांगले मिळतात. म्हणजे विद्यार्थ्याला साधारणपणे 80 पैकी साधारणपणे 74 पर्यंत मार्क, 74 अति एक्सलंट असेल तर एखादा दुसरा जास्त, 75 अति एक्सलंट मध्ये 76, पण इतके पुढे जात नाही. भाषेच्या मर्यादा म्हणून 1 किंवा 2 मार्क, साधारण सर 4 मार्क ते 6 मार्कापर्यंत लेकर 94, 95 पर्यंत विद्यार्थी 94 पर्यंत जातात आपले. 92 पर्यंत 90 अबोव भरपूर विद्यार्थी जातात चांगल्यापैकी. तर 95 पर्यंत 96 पर्यंत विद्यार्थी मार्क्स मिळू शकतात. तर या बाबी आहेत. वा, एक शेवटचा प्रश्न सर. आता तुम्ही बऱ्याच वर्षापासून 10वीचे पण आणि 12वीचे पेपर पण तपासले असतील, तर आता जर तुम्हाला एक विचारलं की एक असा पेपर म्हणजे आतापर्यंत आज जर तुम्ही जर समोर जर आणला असा म्हणजे विचार केला तर तुमच्या समोर असा एखादा पेपर दिसतोय का की हा पेपर मी तपासला होता आणि खरंच खूप छान लिहिला होता त्या मुलाने किंवा त्या मुलीने तो पेपर, आणि तो तुमच्या डोळ्यासमोर अजूनही झळकतोय पेपर, आणि तो पेपर जर दिसत असेल तर तो नेमका कसा होता, त्या पेपरचं नेमकं काय वैशिष्ट्य होतं ते सांगाल का सर? पेपर यापूर्वी 12वीचे मी पूर्वी शिकवायच्या तेव्हा 12वीचे बोर्डाचे पेपर तपासले सर. त्यावेळेलाही असे पेपर असे एक्सलंट आले की सर ग्रामरच्या बाबतीमध्ये एकाही ग्रामरच्या वाक्यात चूक नाही. बापरे. म्हणजे आपण जो प्रश्न वाचावा ना त्या ठिकाणी समजा 2 मार्काचा प्रश्न आहे, एखाद्याच वेळेला कुठेतरी स्पेलिंग मिस्टेक सापडला तर काहीच सापडत नाही. आता मर्यादा म्हणून साठी कुठेतरी 1.5 मार्क दिला जातो त्या ठिकाणी. आणि मग काय होतं, एक्झामिनरच्या नंतर मॉडरेटर असतात. मग त्या ठिकाणी ते पेपर पुढे क्रॉस मॉडरेशनला जातात, म्हणजे वेगळे पेपर नेले जातात. आणि तिथं जे मॉडरेटर लोक असतात म्हणजे ज्यांनी पेपर तपासले त्यांचे पेपर तपासणारे जे लोक असतात त्यांची जेव्हा मीटिंग होती त्यावेळेला ही लोक वेगळे पेपर घेऊन जातात. आणि तिथं त्यावर समजा 1.5 मार्क माझ्यासारख्या एक्झामिनरनं दिला, 2 पैकी 1.5 दिला तर ते म्हणतात नाही नाही याच्यात एकही चूक आढळत नाही, याला 2 मार्क करा. असं होऊ शकतं. मग असे यापूर्वीचे बरेचसे पेपर सर, मी यापूर्वी पेपरचे काही त्यावेळेला म्हणजे आपण पूर्वीच्या काळी आम्ही शिकत असताना एक तरी ते झेरॉक्स असायच्या, त्या पब्लिक केल्या जात नसायच्या, पण नंतर विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी एखादे शिक्षक कुठेतरी ते ठेवायचे. असे मी यापूर्वी काही पेपरचे उत्तर असे कॉपी करण्याच्या लायकीची असे पेपर या ठिकाणी बरेचसे पेपर सर काही म्हणजे दिलेल्या दरवर्षीच्या पेपरमध्ये असे पेपर सापडतात सर, त्यामध्ये चूकच सापडत नाही. म्हणजे चूक शोधावी लागते. याचा मार्क जर कमी करायचा म्हटलं तर स्पेलिंग मिस्टेक आहे, त्यानं पंक्च्युएशन वापरताना कॅपिटल एखादं लेटर वापरलं नाही, म्हणजे नेमकी आपल्याला चूक दाखवावी लागते. असे सर असे पेपर काही प्रेझेंटेशन कसं होतं, अक्षर वगैरे सर त्यांचं अक्षर चांगलं असतंय. काही वेळेला सर काही विद्यार्थ्यांचं अक्षर जरा मीडियम असायचं, परंतु तरीही त्यांची मांडणी व्यवस्थित असायची. ते काय करतात, एक लक्षात घ्या, समासामधला काहीसा भाग विद्यार्थ्यांनो व्यवस्थित राहू द्या. समासामध्ये पूर्ण समास भरू नका, कारण समासामध्ये शिक्षकांना टिक मार्क करायचे, तुमच्या पेपरवर टिक मार्क होत नाही. मार्क्स लिहिताना शिक्षक तुमच्या पेपरच्या आतल्या भागात मार्क्स लिहितात नाही, समासात लिहितात. समासाच्या बाजूला फार तर समासाच्या आत एखादीच रेष ओढा, 2-2 रेषा ओढून निम्यापेक्षा जास्त सगळा समास तुम्ही व्यापू नका.
ओके. एवढ्या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर एक्सलंट जे विद्यार्थी असतात त्यांचा असं प्रश्नाचा क्रम बऱ्याच वेळा ते बदलत नाहीत, पहिल्या प्रश्नापासून तर शेवटच्या प्रश्नापर्यंत. आणि जे लेखनाचं जे स्पीड आहे, आता काही विद्यार्थ्यांची शेवटी गडबड होती, या विद्यार्थ्यांची गडबडच होत नाही. त्यांचा पहिल्या प्रश्नात ठरलेला वेळ जितका आहे ते शेवटच्या प्रश्नापर्यंत ऍक्युरेट अगदी बरोबर तसेच जातात. आणि मग मायनर एखादी चूक त्यांच्याकडून होऊ शकते, फार तर कुठंतरीच एखादी चूक बारकाईनं पाहिल्यावर लक्षात येण्याजोगी कुठंतरी चूक अशा विद्यार्थ्यांची असते. नाहीतर असे पेपर अक्षरशः ते झेरॉक्स मारून विद्यार्थ्यांना, पुढच्या विद्यार्थ्यांना किंवा आम्ही फोटो काढून काही वेळा विद्यार्थ्यांना ते असे पेपर असावेत असं दाखवण्यासाठी सर पेपर, अनेक पेपर असे आठवतात यापूर्वीचे. क्या बात आहे, जबरदस्त सर. खूप सुंदर चर्चा आणि आम्हाला खूप आनंद झाला आणि बऱ्याचशा नवीन गोष्टी या चर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्यात. सर खरंच मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही इतक्या दुरून आलात. सर ऍक्च्युली खूप बिझी होते आणि एक म्हणजे उद्या सुद्धा सरांना वेळ नव्हता उद्या आम्हाला रेकॉर्डिंग करण्यासाठी, पण आज सर खरंच बाहेरून आलेले आहेत गावावरून, एक महत्वाच्या कामानिमित्त ऑलरेडी गावाला होते. आणि सरांनी जो 1 तास काढला आपल्या या महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी, जी तळागाळामध्ये त्या फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये, खेड्यापाड्यामध्ये राहणारी आपली जी महाराष्ट्रातली मराठी माध्यमाची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी सरांनी वेळ काढला. त्याबद्दल सर खरेच मी तुमचा हार्दिक म्हणजे आभार व्यक्त करतो. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक छोटस एक पुस्तक आमच्याकडून, कारण जसे हे विद्यार्थी तळागाळामध्ये आहे, गरीब कुटुंबातले, तसाच एक विद्यार्थी गरीब कुटुंबातला होता आणि होते, ते म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आणि आपले जे विद्यार्थी आता आज व्हिडिओ बघताय सर, ते ज्या परिस्थितीमधून जातात तीच परिस्थिती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची होती. आणि त्या परिस्थितीवरती मात करून डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे म्हणजे मिसाईल मॅन झाले आणि भारताचे राष्ट्रपती सुद्धा झाले. आणि यांच्यापासूनच मला असं वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी. गरीब जरी असाल, दिवस हालाकीचे असले तरी सुद्धा तुम्ही जसं अग्निपंख पुस्तक लिहिलं तसंच तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये काहीतरी चांगलं करू शकताय. ही प्रेरणा आपण शेवटी संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो. आणि सर या निमित्तानं सर एकच गोष्ट सांगतो विद्यार्थी मित्र, हा जो हे सरांनी मला जे अमूल्य भेट दिली, मी अमूल्य म्हणेल. अरे बापरे सर, मी डॉक्टर अवुल पकीर जैनुलाबुद्दीन अब्दुल कलाम 31 इंग्रजी अक्षर डॉक्टर कलामांच्या नावामध्ये आहे. सर मी यांचा अभ्यास MA ला असताना आम्हाला अभ्यासाला डॉक्टर कलामांचं हे पुस्तक होतं. आता हे मला असा आनंद देतोय म्हणता, तर विद्यार्थी मित्र मी एक संदेश देईल. आता ज्यावेळेला परीक्षा संपेल ना, जिथं मिळेल तिथून पुस्तक मिळवा आणि हे पुस्तक वाचा. हे पुस्तक अक्षरशः तळागाळातला एका नावड्याचा पोरगा तो एका बलाढ्य राष्ट्राचा राष्ट्रपती कसा होऊ शकतो लोकशाहीमध्ये, याच्यामध्ये दाखवलंय. एक मिसाईल मॅन त्यांना कसं म्हटलं जातं, हे अक्षरशः एका मिसाईल मॅनची जी स्टोरी आहे ना, तर ती अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक घटना आहेत, तुम्हाला याच्यातून घेण्याजोग्या बऱ्याचशा घटना याच्यामध्ये आहेत. तर ते हे पुस्तक नक्की वाचा असा मात्र मी यामध्ये संदेश देईन. आणि हे पुस्तक सरांनी मला दिलं, या बाबतीत सरांचं मी आभार मानतो. आणि आज क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या सरांच्या चॅनलवर मला व्यक्त होऊन विद्यार्थ्यांसाठी जे काही या ठिकाणी मला आज मार्गदर्शन करण्याची जी सरांनी संधी दिली, त्याबद्दल मी सरांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि मला एक गोष्ट आता आठवली की कुठल्या तरी एका पेपरमध्ये अनसीन पॅसेज यांच्यावर आधारित झाला होता, मागच्या वर्षी का त्याच्या मागच्या वर्षी त्यांच्याच जीवनावर आधारित. सर धन्यवाद, खरंच मनापासून आभार व्यक्त करतो. भेटूयात पुन्हा एकदा नवीन चर्चा. जरूर. धन्यवाद. ओके.